नमस्कार. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन परिसंवाद कार्यक्रमासाठी सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर जेव्हा जेव्हा वर्तमानासमोर काही संकट उभी राहतात तेव्हा वर्तमान नेहमी इतिहासाचे दरवाजे ठोठावत असतो. आजच्या या कोरोना संकटामध्ये सुद्धा आपल्याला आठवतं राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या आपत्ती काळामध्ये केलेलं व्यवस्थापन. आजच्या वर्तमानामध्ये जेव्हा जातीच्या रेषा गडद होत आहेत तेव्हा आठवतात राजर्षी शाहू महाराज आणि जात निर्मूलनासाठी त्यांनी आखलेले कृती कार्यक्रम. आज जेव्हा माणसामाणसामध्ये वैरत्वाची भावना निर्माण होते तेव्हा आठवतं आम्हाला राजर्षी शाहू महाराजांचं स्वप्न समताधिष्ठित समाज निर्मिती करण्याचं. आणि म्हणून शाहू महाराजांनी पेरलेले विचार, त्या विचारांचा जागर घडावा याचसाठी आजच्या या परिसंवादाचं आयोजन. खरं म्हणजे परिसंवाद म्हटलं की आपल्याला आठवतं सभागृह, सभागृहाची रूपरेषा, पुढं बसलेले रसिक श्रोते, प्रतिमा पूजन. पण आजच्या या काळामध्ये माध्यम बदललेलं असलं तरी त्या परिसंवादाचा आशय बदललेला नाही. टीव्हीचा स्क्रीन किंवा मोबाईलचा स्क्रीन हाच असेल आजचा आपला मंच. आपल्या काळजामध्ये कित्येक वर्षापासून रुतून बसलेली प्रतिमा, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा, हेच असेल आजचं आपलं प्रतिमा पूजन. कारण राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या जाणीवा, त्या जाणीवांचा आशय आणि प्रबोधनाला बळकटी देण्यासाठी या राजर्षी शाहू विचारांचा जागर वारंवार करायला हवा. आणि तोच जागर आज इथं आपण सर्वच जण मिळून करत आहोत. या जागराच्या निमित्तानं राजर्षी शाहू विचार मंच आणि कोल्हापूर आणि सांगली या परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेलं चॅनल यस चॅनल यांच्या वतीने हा परिसंवाद आज आयोजित होतोय. तर या परिसंवादामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्तरातून काही वक्ते आपलं मत, विचार मंथन या ठिकाणी करणार आहेत. तर या सर्व वक्त्यांचा परिचय, स्वागत, ओळख आणि या परिसंवादाचं प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो या संयोजन समितीच्या सदस्या जयश्री देसाई यांना. नमस्कार. जागर शाहू विचारांचा या ऑनलाईन परिसंवादाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर भारतात गेल्या 4 महिन्यांपासून कोरोना या विषाणूच्या महामारीनं अक्षरशः थैमान घातलेलं आहे. आणि म्हणूनच दरवर्षी उत्साहात साजरी होणारी शाहू जयंती याही वर्षी तितक्याच उत्साहात साजरी होईल का, हे प्रश्नचिन्ह होतं. कारण शाहू जयंती म्हणजे शाहू विचारांच्या प्रबोधनाची जणू पर्वणीच असते. पण यावर्षी मात्र संचारबंदीमुळे श्रोतांना सभागृहांमध्ये उपस्थित राहून शाहू विचार ऐकण्याची संधी मिळण्याची अगदीच शक्यता नव्हती. आणि मग म्हणूनच या प्रबोधनाच्या शृंखलेत कोणताही खंड पडू नये यासाठी ज्या सोशल मीडियाच्या वापरावरून आपण नेहमीच तरुणाईला निशाण्यावर घेत असतो, त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे शाहू विचारांच्या प्रबोधनाची शृंखला अखंडित सुरू ठेवावी असा विचार आम्ही केला. आणि मग वाचन नसणारी, वाया गेलेली, जबाबदारीची जाणीव नसणारी, गांभीर्य नसणारी अशी अनेक लेबलं लावलेली तरुण पिढी देखील, किंबहुना तरुण पिढीच हे विचारकार्य पुढे घेऊन जाऊ शकेल, हाही विचार रुजवावा या उद्देशाने या ऑनलाईन परिसंवादाच्या कार्यक्रमाची संकल्पना अस्तित्वात आली. आणि मग त्यानंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या मित्रमैत्रिणींना या परिसंवादामध्ये सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या सर्वांच्या सहमतीने आणि त्या सर्वांच्या सहकार्यानेच या कार्यक्रमाची संकल्पना ही मूर्त स्वरूपात आली आहे. आणि या सर्व मित्रमैत्रिणींची ओळख करून देण्याचं सद्भाग्य मला लाभतं आहे, त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. MSc फिजिक्स असणारा कागलचा माझा मित्र प्रदीप बोभाटे हा महाराष्ट्रात एक अभ्यासू वक्ता म्हणून सर्वांना माहीत आहे. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून, त्याचं चिंतन करून प्रभावीपणे त्याचं सादरीकरण करणं हे प्रदीपचं वैशिष्ट्य आहे. तर नाशिकची माझी मैत्रीण काजल बोरस्ते ही तिच्या परखड लेखनीमुळं आणि ओघवत्या वक्तृत्व शैलीमुळं सर्वांची विशेष लाडकी आहे. अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेत ती कार्यरत आहे. महिलांविषयक अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तिनं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर आपल्या अभ्यासू आणि बंडखोर विवेचनातून नेहमीच सर्वांच्या लक्षात राहणारा, सर्वांच्या नजरेत भरणारा निरंजन फरांदे हा आमचा सातारचा मित्र मराठी विषयात सेटनेट असून सध्या PhD करतो आहे.
कवी मनाचा, संयत स्वभावाचा, मितभाषी, मुद्द्यांची प्रभावी मांडणी करणारा स्वप्नील इंगोले हा आमचा अकोल्याचा मित्र देखील मराठी विषयात PhD करतो आहे. तर गारगोटी भागातील आमचा विद्रोही मित्र शाहीर रणजित कांबळे हा त्याच्या पहाडी आवाजामुळे महाराष्ट्रभर सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून जरी तो काम करत असला तरी शाहीर ही त्याची पहिली ओळख आहे. या सर्वच मित्रमैत्रिणींनी या परिसंवादामध्ये आपलं मत व्यक्त करण्याची, शाहूंचा विचार मांडण्याची तयारी दर्शवली आणि म्हणूनच तरुणांकरवी हा जागर घडवण्याचं सद्भाग्य आम्हाला लाभतं आहे. या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची संधी सूत्रधार उमेश सुतार यांनी मला दिली, त्याबद्दल मी खरंच त्यांचं मनस्वी आभार मानते. खूप खूप धन्यवाद जयश्री. परिसंवादातील वक्त्यांची आपण ओळख करून दिलीत आणि एकूणच या परिसंवादाची रूपरेषा आणि संयोजक म्हणून आपली भूमिका आपण या ठिकाणी व्यक्त केलं. खरं तर आजचा काळ हा कोरोना काळ. या कोरोनामुळं अगदी संपूर्ण जग त्रस्त आहे. जिल्हा, शहरे लॉकडाऊन आहेत, गावच्या गावं लॉकडाऊन आहेत. अनेक माणसं, त्यांचा परिवार हा क्वारंटाईन झालेला आहे. पण आठवाना राजर्षी शाहू महाराजांचा काळ. राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं व्यवस्थापन हे आजही दिशादर्शक आहे. वर्तमानाला तर दिशादर्शक आहेच, पण वर्तमानासोबत भविष्यालाही ते दिशादर्शक आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कृती कार्यक्रमाने गुलामीचं लॉकडाऊन उठवलं आणि जात आणि धर्म यांनी क्वारंटाईन झालेल्या हजारो वर्षापासूनच्या जात आणि धार्मिक बेड्यासुद्धा उठवण्याचं कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केलं. राजर्षी शाहू महाराजांची आठवण यावी ती याच कारणासाठी आजच्या या कोरोना काळासारखाच अनेक संकटांचा सामना वयाच्या अगदी कमी वर्षी राजर्षी शाहू महाराजांना करावा लागला आणि या संकटातूनच जन्माला आला एक राजर्षी लोकराजा. आणि त्याच राजांचं आपत्ती काळातलं व्यवस्थापन हा विषय घेऊन येत आहेत आजच्या परिसंवादातील पहिले वक्ते श्री प्रदीप बोभाटे आणि त्यांचा विषय साथीचे रोग व आपत्ती काळात राजर्षी शाहूंचे लोक कल्याणकारी प्रशासन. नमस्कार. आज ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून शाहू जयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि हा ऑनलाईन परिसंवाद ज्यांनी आयोजित केला, ज्यांच्या संयोजनाखाली हा ऑनलाईन परिसंवाद आयोजित केलेला आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते माननीय उमेश सुतार, युवराज पाटील आणि उत्तम निवेदिका जयश्री देसाई आणि दत्ता कदम. या सर्वांचे प्रथमतः आभार मानतो आणि यस न्यूजचे सुद्धा आभार मानतो, ज्यांनी मला ही फार मोलाची आणि मोठी संधी दिली. मला आज इथं जो चिंतनासाठी विषय दिलाय, ज्या विषयावरती मला माझं भाष्य नोंदवायचं आहे, तो विषय असा आहे साथीचे रोग व आपत्ती काळात राजर्षी शाहूंचे प्रशासन, असा मला विषय दिलाय. याविषयी मी माझं चिंतन काय आहे ते मी आपल्याला सांगू इच्छितो. याच्यावरची माझी मतं काय आहेत ती मतं आपणाला मी सांगू इच्छितो. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की शाहू कालखंडामध्ये एक वाद हा सगळ्यात जास्त चर्चेला गेला, जिथं तिथं याबद्दल वाचायला मिळतं. तो वाद होता वेदोक्ताचा. म्हणजे मंत्र वेदाचा म्हणावा, म्हणजे वेदोक्त म्हणावा की पुराणोक्त म्हणावा, या संदर्भातला तो फार मोठा वाद होता. पण मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल, तो मंत्र वेदोक्त असावा की पुराणोक्त असावा याच्याशी माझा काही सुद्धा संबंध नाही. पण मग इतकं ठाम विश्वासानं मी इतकं तुम्हाला सांगू शकतो की शाहू महाराजांच्या शब्दाला मंत्राचं सामर्थ्य होतं. याचं कारण काय? याचं कारण असं की ज्या वेळेला शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर अवघ्या 2 वर्षामध्ये 2 मोठ्या आपत्ती आल्या. पैकी एक आपत्ती होती दुष्काळाची आणि जी दुसरी आपत्ती होती ती होती प्लेगची. आता जी प्लेगची आपत्ती होती ती प्लेगची आपत्ती इतकी भयानक आपत्ती होती की याचा किमान आपण अंदाज असा बांधू शकतो की आज या करोनाच्या महामारीमध्ये 4.25 लाख इतकी जगात मृत्युमुखी पडलेल्या माणसांची संख्या आहे. आणि त्या कालखंडामध्ये फक्त मुंबई संस्थानामध्ये या प्लेगच्या साथीनं मेलेल्या माणसांची संख्या होती 9 लाख. यामुळं आपल्याला एक किमान हे समजू शकतं की तो प्लेग किती भयानक होता. ज्या वेळेला महाराजांना हे कळालं की या प्लेगची भयानकता, त्यावेळेला महाराजांनी हजारो अशी पत्रके काढली आणि गावगाड्यातल्या माणसांना हे समजावून सांगितलं की हा प्लेग किती भयानक आहे. आणि त्यांच्या फक्त एका शब्दासाठी अख्खी गावच्या गावं खालसा झाली, शहरं खालसा झाली. गावातली शहरातली माणसं महाराज सांगतील त्या ठिकाणी यायला तयार झाली. हे कधी शक्य होतं? एखाद्या माणसाच्या शब्दाला मंत्राचं सामर्थ्य येतं त्यावेळेला. आणि ते कधी येतं?
ते येतं त्याच वेळेला, ज्या वेळेला लोक आणि राजा यांच्यामध्ये ज्या वेळेला विश्वासाचा धागा असतो त्याच वेळेला हे साध्य होऊ शकतं. आजच्या कालखंडामध्ये किती सूचना येतात आणि सामान्य लोक किती पाळतात हे याची देही आणि याची डोळे आपण पाहिलेलं आहे. याच्यावरून आपण किमान अंदाज बांधू शकतो की त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांच्या शब्दाला किती मोठं वलय होतं, किती मोठं वजन होतं. प्लेग आल्याच्या नंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की याच्यावर होमिओपॅथीमध्ये उपाय आहे. ज्या वेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की होमिओपॅथीमध्ये याच्यावर उपाय आहे, त्यावेळेला शाहू महाराजांनी पहिल्यांदा देशातला पहिला सार्वजनिक दवाखाना त्यांनी तयार केला, कोटी तीर्थ या ठिकाणी. दोस्तांनो, एखाद्या माणसाची बुद्धी किती चालत असते पहा. आणि ज्या वेळेला त्याच्यावर लस आली त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये रूढी होत्या, कर्मकांड होतं, या सगळ्या गोष्टी होत्या आणि याच्यातून लोक लस टोचून घ्यायचे नाहीत. म्हणून राजांनी स्वतःहून लस स्वतःला टोचून घेतलेली होती. ज्या वेळेला त्यांनी स्वतःला लस टोचली त्यावेळेला या समाजातली कित्येक माणसं पुढे आली आणि त्यांनी स्वतःहून स्वतःला लस टोचून घेतली. म्हणजे हा राजा पहिल्यांदा स्वतःला ते सगळे नियम लावू पाहत होता, स्वतःहून सगळं आचरणात आणत होता आणि मग ते लोकांना सांगत होता. आज समाजामध्ये एका बाजूला आपण विचार करायला लागलो किंवा सध्याची वर्तमान अवस्था आपण डोळ्यांनी पाहिली तर आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल. ती गोष्ट कोणती आहे? ती गोष्ट ही आहे की जिथं तिथं जो तो माणूस व्यासपीठावर उभा असतो, तो उभा असलेला माणूस किंवा लिहिणारा माणूस हा फक्त एक बाब लिहित असतो की आम्हाला व्यवस्था बदलायची आहे, आम्हाला व्यवस्था बदलायची आहे. म्हणजे व्यवस्था बदलण्याच्या वल्गना आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात, पण अवस्था समजून घेण्याची मानसिकता किती जणांची? शाहू महाराज हे अनुभूतीतून घडत गेलेले होते. शाहू महाराजांनी अख्खा गावगाडा घोड्यानिशी पालता घातलेला होता. त्यांना संस्थानातली कित्येक गावं त्यांनी स्वतःहून जवळून पाहिलेली होती. त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्या माहिती होत्या. त्यामुळे त्या समस्या जाणून घेऊन त्या माणसानं उपाय योजलेले होते. म्हणून तो उत्तम प्रशासनाचा नमुना झालेला होता. शाहू महाराजांच्या कालखंडातली आणखीन एक बाब, तो म्हणजे भयानक असा दुष्काळ पडलेला होता. आणि या भयानक अशा दुष्काळाचं इतकं संकट आलेलं असताना सुद्धा हा माणूस खचला नाही. अवघं 22-23 वर्षाचं वय होतं, पण आमचा राजा खचला नाही. त्या दुष्काळाला सुद्धा सामोरा गेला. निसर्ग निर्मित इतकी मोठी आपत्ती आलेली असताना माणसांचे उपाय इथं लागू पडतील की नाही अशा अनेक समस्या कित्येकांच्या मनामध्ये होत्या. पण आमचा राजा एक पाऊल सुद्धा पाठीमागे आला नाही. पहिल्यांदा त्या माणसानं लक्ष केंद्रित केलेलं होतं धान्यावर. धान्य सगळं संपायला लागलं, संस्थानातलं धान्य संपायला लागलं. व्यापाऱ्यांनी सगळं धान्य गोदामामध्ये नेऊन ठेवलं. दर आपोआपच वाढायला लागले. महाराजांनी एक शक्कल अशी लढवली. व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ज्या किमतीमध्ये धान्य विकत घेतले त्याच किमतीमध्ये ह्या माणसांना द्या तुम्ही. मग व्यापाऱ्यांचा तोटा व्हायला लागला. ज्यावेळेला व्यापाऱ्यांचा तोटा व्हायला लागला त्यावेळेला शाहू महाराज पुढे झाले आणि सांगितलं, या संस्थानामधले पैसे तुम्हाला दिले जातील, पण तुम्ही ज्या किमतीला हे धान्य घेताय त्याच किमतीला प्रत्येक नागरिकाला हे धान्य तुम्ही देत चला. शाहू महाराजांची गोष्ट त्यांना पटली आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून जिथं शक्य आहे तिथं स्वस्त धान्याची दुकानं उभा केली. पर्यायानं प्रत्येक माणसाला धान्य मिळू लागलं. तरी सुद्धा अचानक ही आपत्ती पुढे अशीच वाढत राहिली तर इथं या संस्थानामध्ये धान्याचा तुटवडा पडू नये म्हणून शाहू महाराजांनी म्हैसूरच्या महाराजांना कळवलं आणि त्यांच्याकडून धान्य मागवून घेतलं आणि ब्रिटिश सरकारकडून सुद्धा धान्य मागवून घेतलं. पर्यायानं धान्याचा प्रश्न सुटला आणि हे फार चांगलं प्रशासन काम करत होतं याचा हा सुद्धा एक नमुना होता. दुसरा प्रश्न फार महत्वाचा होता पाण्याचा. पाणी मुळात आत्ता सध्याच्या कालखंडामध्ये टँकरच्या माध्यमातून आपण पाणी पोचवू शकतो, पण त्यावेळेला रस्ते नव्हते, टँकर उपलब्ध नव्हते. मग पाणी पोचवायचं कसं, असा फार मोठा आणि भयंकर असा प्रश्न होता. शाहू महाराजांनी त्यावेळेला एक युक्ती अशी लढवली की जुने जे काही विहिरी असतील, तलाव असतील, नदी नाले असतील, शाहू महाराजांनी सांगितलं की हे नदी नाले तुम्ही खोदायला लागा, तुम्ही श्रम करा, पण त्याचे पैसे तुम्हाला या संस्थानातून दिले जातील. आणि संस्थानामधून पैसे सुद्धा यायला लागले आणि लोक काम सुद्धा करायला लागले. याच्यामुळे झालं असं की काही विहिरी पुन्हा ऊर्जित अवस्था मिळाली त्यांना, त्यांच्यामध्ये पुन्हा पाण्याचा उभाळा लागला, पाणी साठायला लागलं. शाहू महाराजांच्या हे लक्षात आलं की आपण श्रमदान केलं, नवीन विहिरी काही उभ्या केल्या, पण आम्हाला दीर्घकालीन उपाययोजना करावी लागेल. अहो 1902च्या आरक्षणाचा कायदा हा सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच 1902 साली आणखीन एक जाहीरनामा महाराजांनी काढलाय, त्याला मास इरिगेशन पॉलिसी असं म्हणतात.
त्या मास इरिगेशन पॉलिसीच्या निमित्तानं त्याच्यासाठी विशिष्ट खातं तयार केलं आणि त्या खात्यांतर्गत जे अधिकारी होते त्यांना असं सांगितलं की या संस्थानामध्ये तुम्ही जायचं आणि या संस्थानामध्ये किती जलस्रोत आहेत याची कागदोपत्री नोंद मला पाहिजे. म्हणजे विहिरी किती आहेत, तलाव किती आहेत, नदी किती आहेत, नाले किती आहेत, या सगळ्याची नोंद पाहिजे. त्याच्यातलं पाणी किती आहे, त्या पाण्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यातला गाळ किती आहे आणि पुन्हा जर का एखादी मुजलेली विहीर आपल्याला बांधायची असेल तर एकूण खर्च किती येईल त्याचा अहवाल त्यांनी मागवलेला होता. आणि तो अहवाल मिळता क्षणी लोकांनी दिला आणि शाहू महाराजांनी तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा केलेली होती. त्यावेळेला या सगळ्याचा अहवाल त्यांनी पुन्हा वाचला आणि त्यांच्या मनामधनं एक कल्पना बाहेर पडली. ती कल्पना कदाचित आजच्या जगतामध्ये पडली असती तर आपण त्याची थट्टा सुद्धा केलेली असती. ती कल्पना अशी होती की आता धरण बांधायचं. कोल्हापूर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. मोठे मोठे असे 21 तलाव त्या कालखंडामध्ये होते आणि 21 तलाव होते त्यामुळे दुष्काळ पडलेला होता हे एक निमित्त होतं म्हणून त्यातलं पाणी संपलेलं होतं. पुन्हा पाऊस पडला असता, पुन्हा तलाव भरून गेले असते आणि त्यावेळेला त्या तलावातलं पाणी इतकं होतं की कोल्हापूरला बास व्हायचं, शिल्लक सुद्धा राहायचं, इतकं पाणी त्याच्यामध्ये होतं. त्यावेळेला या माणसाची कल्पना अशी होती की आता आपण धरण बांधलं पाहिजे. दोस्तांनो, त्यावेळेला त्यांची काही जणांनी त्यांची थट्टा सुद्धा केली. पण आजच्या कालखंडामध्ये आपण जर विचार करायला लागलो तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की त्या 21 तलावांच्या पैकी 19 तलाव हे मुजलेले आहेत जिथं आज पाणी साठा होत नाही. 2 शिल्लक आहेत पण त्या 2 शिल्लक असलेल्या तलावांचा आज पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग केला जात नाही. पर्याय फक्त एकच शिल्लक राहतो अखंड कोल्हापूरच्या समोर की आता किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा त्याचं उत्तर येतं फक्त आणि फक्त राधानगरी धरण. हा माणूस शतकांच्या पुढलं पाहत होता म्हणून या माणसाला राजर्षी म्हणतात. जो राजा असून सुद्धा ऋषीच्या समान होता असा हा विद्वत्ता धारक माणूस होता म्हणून या माणसाला राजर्षी असं म्हणतात. याचा उल्लेख हा कित्येक वेळेला कित्येक जणांनी सुद्धा केलेला आहे. शाहू महाराज ह्या सगळ्यांच्याकडे लक्ष ठेवून होते पण आणखीन एक बाब त्यांच्या नजरेतनं कधी सुद्धा सुटली नाही कारण ते त्यांची नजरच तितकी तीक्ष्ण होती. ते विचारच समाजाचा इतका सांगोपांग करत होते. दुष्काळात सुद्धा अपंग असतील किंवा व्यंग माणसं असतील, आजारी माणसं असतील, म्हातारी माणसं असतील, या सगळ्यांच्याकडे त्यांनी कधीही कानाडोळा केला नाही. यांच्यासाठी 11 आश्रम उभा केले आणि त्या 11 आश्रमांमधून जवळजवळ 48,750 माणसांनी त्याचा लाभ घेतला. हा राजा किती कनवाळू असेल, किती या रयतेची कणव त्या माणसाच्या मनामध्ये असेल याचा विचार आपण केलेला फक्त बरा. दोस्तांनो, हा माणूस फक्त या माणसाने या सगळ्या आपत्तींचं व्यवस्थापन केलं हा मर्यादित भाग झाला. तितक्याच पद्धतीनं तेवढ्याच ताकदीनं माणसांचं सुद्धा पुनर्वसन केलं. ते कुठल्या माध्यमातून सांगा. एक गंगाराम कांबळे नावाचा माणूस आणि दलितांचं पोर त्याला हॉटेल काढून दिलं. त्या हॉटेलमध्ये स्वतःहून ते चहा प्यायला गेले. ही गोष्ट इतकी साधी नाही. तत्कालीन कालखंडामध्ये जाती व्यवस्थेचा इतका प्रचंड पगडा होता. त्या कालखंडामधली ही घटना आहे. ज्या फासे पारधी नावाची जी जमात आहे, ज्या जमातीवर आपण गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारून टाकलाय, त्या फासे पारधी जमातीची त्यांच्या भटक्या मेंदूतली निवासी दुःख सुद्धा या राजानं जाणली आणि त्यांच्या सुद्धा हाताला काम दिलं. हे काय होतं? हे फक्त मानसिकतेचं पुनर्वसन होतं का? नाही. हे माणसांना बहिष्कृत करू पाहणारी जी माणसांची मानसिकता होती ना, त्या बहिष्कृत करू पाहणाऱ्या मानसिकतेचं पुनर्वसन होतं. इतका हा सखोल माणूस विचार करत होता, इतका भला माणूस हा होता. शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये कलावंतांना, बुद्धिवंतांना, विचारवंतांना, लेखकांना, साहित्यिकांना कधीही मज्जाव केला जात नाही. त्यांना मुक्तपणाने लिहिलं जाऊ द्यायचं. पण आजच्या कालखंडामध्ये असं होत नाही. मुक्तपणे लेखक लिहू शकत नाही, बोलणारा मुक्तपणे बोलू शकत नाही. अहो, ज्या कोल्हापूरच्या मातीनं अखंड महाराष्ट्राला आणि देशाला पुरोगामी वसा सांगितला, त्या मातीमध्ये पानसरेंचा जर खून होत असेल तर मी म्हणेन की आम्हाला पुरोगामी वसा सांगणारे आम्ही या कोल्हापूरचे शिलेदार असं आम्हाला म्हणता यायचं नाही. याचा विचार आज तुम्ही आणि आम्ही केला पाहिजे. देवाप्पा धनगर नावाचा एक मल्ल होता की जो मल्ल कॉलराच्या साथीनं ज्याला त्याला ऍडमिट केलं त्याला डॉक्टरांना भेटायला स्वतः राजे गेलेले होते. तो मल्लही तितका नेटका होता, तितका बलदंड असा मल्ल होता. पण ज्यावेळेला ते भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की तो काही क्षणामध्ये आता तो मरून जाईल. त्यावेळेला डॉक्टरांना त्यांनी असं सांगितलं, काही करा पण माझ्या देवाप्पाला वाचवा, माझा देवाप्पा जगला पाहिजे.
त्याच्या वजना इतकं सोनं मी तुम्हाला देतो, पण माझा देवाप्पा जगला पाहिजे. एखाद्या समाजामध्ये असे कलावंत असतात, असे काही मल्ल असतात, या सगळ्यांच्या प्रती या माणसाची नजर काय होती पहा. आजच्या कालखंडामध्ये ते शक्य आहे का? मला इतकं म्हणायचं आहे की शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी, शाहू महाराजांच्या जन्मदिवसा दिवशी आपण त्यांचे फोटो उभे करत असतो, पुतळे उभे करत असतो, त्यांना मोठमोठाल्या उपाध्या आपण देत असतो. मला एक म्हणायचं होतं, याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की शाहू महाराजांच्या ठाई जी एका उत्तम प्रशासकाची नजर होती, ती एका उत्तम प्रशासकाची नजर आपण आत्मसात करू शकलो नाही. आणि जी आत्मसात करू शकलो नाही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. हे फार दाहक वास्तव आहे. ते स्वीकारण्याची बुद्धी आमच्या ठाई आली पाहिजे. आणि या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर एक उपाय आहे, तो म्हणजे शाहू विचार आपण जगवला पाहिजे आणि तो आपण जगला पाहिजे. याच्यासाठी हा सगळा शब्दप्रपंच आणि यासाठी सगळा हा अट्टहास होता. धन्यवाद. प्रदीपजींनी मांडलेले राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या वर्तमानाला आणि भविष्यालाही दिशादर्शक आहेत. आजचं शासन आणि प्रशासन यांना नक्कीच प्रत्येक पावलावरती राजर्षी शाहू महाराजांनी आपत्ती काळातलं केलेलं व्यवस्थापन दिशादर्शक ठरेल. आपल्या समाजाचा हजारो वर्षांचा इतिहास पहा. या इतिहासामध्ये तुम्हाला दिसेल स्त्री आणि अस्पृश्य यांच्या पायामध्ये गुलामीच्या बेड्या. या गुलामीच्या बेड्या दूर करण्यासाठी अनेक महामानवांनी आपल्या विचारांच्या समिधा अर्पण केल्या. पण राजर्षी शाहू महाराजांचं कार्य हे खऱ्या अर्थानं दिशादर्शक यासाठी ठरतं की त्यांनी स्त्री आणि अस्पृश्य या दोघांनाही मुक्त करण्यासाठी कृती कार्यक्रम आखले. जात, धर्म, रूढी, परंपरा यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांनी जो घाव घातला, त्यामुळेच पुढे भारतीय संविधानामध्ये त्याला मूर्त स्वरूप आलं, त्याला जिवंतपणा आला. स्त्री आणि अस्पृश्य यांच्या संदर्भातलं कार्य जाणून घेऊयात काजल बोरस्ते यांच्या माध्यमातून. तर मी विनंती करतो काजल बोरस्ते यांना, आणि त्यांचा विषय स्त्रीमुक्ती, अस्पृश्योद्धार व राजर्षी शाहू छत्रपती. नमस्कार, मी काजल बोरस्ते. मी नाशिकला असते. नाशिकच्या अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या एका सामाजिक संस्थेत मी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासंदर्भात संशोधन करण्याचं काम करते. आज 26 जून, आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती. सगळ्यात आधी मी आज शाहू जयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप मनापासून खूप शुभेच्छा देते. आमच्या काही पुरोगामी मित्रांनी एकत्र येऊन विचार केला की आपल्याला शाहू जयंतीच्या निमित्तानं शाहूंचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत, सर्वसामान्य माणसाच्या माध्यमामधून पोहोचवता येतील का, आणि एस न्यूजच्या सहकार्याने हे शक्य झालं. आणि म्हणून आज दिवसभरात आम्ही काही मित्र एकत्र येऊन राजर्षी शाहूंच्या कार्याचे अनेक पैलू आणि त्यांच्या कामाचे अनेक दृष्टिकोन आपल्या सगळ्यांसमोर उलगडून दाखवणार आहोत. संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी, किंबहुना मागास वर्गाच्या, वंचित वर्गाच्या, दुर्लक्षित राहिलेल्या घटकांच्या उद्धारासाठी ज्या माणसानं त्यांच्या आयुष्यातली सहवेदना अनुभवली आणि सहवेदना अनुभवून त्या वेदना दूर करण्यासाठी काम केलं, अशा राजर्षी शाहू महाराजांचं काम आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपण सगळे आतापर्यंत ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण आतापर्यंत त्यांचं काम अभ्यासतो सुद्धा आहोत. परंतु आजच्या काळामध्ये या सगळ्या विचारांचा आणि त्यांनी मांडलेल्या सगळ्या तत्वांचा एका वेगळ्या अर्थाने संदर्भ सुद्धा महत्वाचा आहे. आत्ताचा काळ, आत्ताचा आपला वर्तमान काळ हा प्रचंड धगधगता आणि प्रचंड कोलाहलाने भरलेला आहे. म्हणजे कुठल्याही क्षणी ठिणगी पडली तर वणवा पेटू शकेल अशा या भयानक काळामध्ये आपण सगळे राहतोय. प्रचंड प्रमाणात जातीय दंगली, धार्मिक हिंसा, मानवनिर्मित अनेक प्रकारच्या हिंसा, गटागटांमधले वाद, गटागटांमधले तणाव, या सगळ्यामध्ये आपण आपल्या माणसांच्या समूहापासूनच लांब जातोय का? जात, धर्म, लिंग, लैंगिकता किंवा अल्पसंख्याक ठरण्याच्या एका निकषावरून सुद्धा आपल्याला समाजात डावललं जातं आणि कुठल्या तरी प्रकारे, अप्रत्यक्ष प्रकारे आपण अस्पृश्यता जोपासत असतो. ह्या सगळ्या काळामध्ये, या सगळ्या गोंगाटाच्या काळामध्ये आपल्याला शांततेच्या गावाला जायचं असेल तर आपल्याला
ह्या सगळ्या महापुरुषांनी, ज्या महापुरुषांनी त्यांच्या वर्तमान काळामध्ये, जो वर्तमान काळ इतरांनी सहज स्वीकारलेला होता, त्या वर्तमान काळामध्ये बदल घडवून त्यांनी एक मोठा इतिहास घडवला, अशा सगळ्या महापुरुषांच्या विचारांची वाट आपल्याला धरावी लागणार आहे. आणि अर्थात आपल्याला सगळ्यांना खात्री आहे की राजर्षी शाहूंच्या विचारांचा मार्ग, त्यांच्या तत्वांचा मार्ग हा आपल्याला नक्कीच एका विवेकाच्या पत्त्यावर घेऊन जाईल. आणि म्हणूनच मी आज आपल्यासमोर राजर्षी शाहूंनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी काम काय केलं आणि त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी काय प्रकारे काम केलं ह्याचा एक थोडक्यात आढावा आणि माझं आकलन मांडण्याचा प्रयत्न मी आज आपल्यासमोर करणार आहे. मग राजर्षी शाहूंनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी एकतर काम काय केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा या सगळ्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, अप्रोच कसा होता, या काही महत्वाच्या मुद्द्यांवर मी आज लक्ष केंद्रित करेन. खरं पाहिलं तर स्त्रियांना स्वतःच्या आतमधलं दुय्यमत्व कसं खोटं आहे हे त्यांच्या मानसिकतेमध्ये बिंबवणं आणि आपण सुद्धा पुरुषांइतक्याच महत्वाचे आहोत, आपल्यामध्ये सुद्धा पुरुषांइतक्याच क्षमता आहे हे शिक्षणाच्या माध्यमातून बिंबवता येऊ शकतं हे शाहूंनी सांगितलं. आणि एकदा शिक्षण मिळाल्यानंतर स्त्रियांच्या नैसर्गिक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना काहीतरी कायदे करून किंवा काही विशिष्ट नियम करून समाजामध्ये इतर वाईट आणि अनिष्ट प्रथांपासून सोडवण्यासाठीचं काम करणं, अशा 2 पातळ्यांवर शाहूंनी काम केलं. राजर्षी शाहूंनी स्त्री मुक्तीसाठी कुठलेच तात्पुरते उपाय किंवा तात्पुरते मार्ग अवलंबले नाही, तर त्यांनी अवलंबलेले सगळे मार्ग, त्यांनी अवलंबलेले शिक्षण आणि कायदे हे दोनही मार्ग पूर्णपणे शाश्वत मार्ग होते, ज्या मार्गांचे दूरगामी परिणाम आपण सगळे आत्ता सुद्धा अनुभवतो आहोत. मग त्यांनी शिक्षणामध्ये काय केलं तर सगळ्यात पहिली आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट म्हणजे त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. म्हणजे कुठल्याही वर्गातल्या, कुठल्याही गटातल्या सगळ्या मुलांना, सगळ्या मुलींना, अस्पृश्यांच्या मुलांना सुद्धा हे शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं शाहूंनी. कारण त्या काळात हे जाणलं होतं की अगदी कमी वयामध्ये शाळेतच न गेल्यामुळे किंवा अगदी कमी प्राथमिक अवस्थेमध्ये शिक्षणातून गळती झाल्यामुळे कितीतरी मुली आणि नंतरच्या बायका ह्या शिक्षणापासून वंचित राहतात, औपचारिक शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांना आयुष्यामध्ये बऱ्याचशा संधी मिळू शकत नाही. आणि म्हणून शाहूंनी प्राथमिक पातळीलाच प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ह्या सगळ्यांनी अवलंबलेला जो शिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा मार्ग होता, सुरू केलेला प्रवाह होता, या प्रवाहाला राजर्षी शाहूंच्या शिक्षण विषयक विचारांनी किंवा स्त्री शिक्षण विषयक विचारांनी एक आश्वासक दिशा दिली आणि या दिशेची फळं आपण सगळं आज चाखतो आहोत आणि अनुभवतो सुद्धा आहोत. मग राजर्षी शाहूंनी जे प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं ते इतकं सक्तीचं केलं की जर पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवलं नाही तर त्या पालकांना दंड भरावा लागायचा. आणि त्यांनी फक्त प्राथमिक शिक्षणामध्येच फार कष्ट घेतले नाही तर त्यांनी उच्च शिक्षणाला सुद्धा खूप प्रोत्साहन दिलं. स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांना कितीतरी शिष्यवृत्त्या दिल्या किंवा त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय होण्यासाठी वसतिगृहांची सुद्धा स्थापना केली होती. म्हणजे कृष्णाबाई केळवकरांना राजर्षी शाहूंनी आर्थिक मदत करून वैद्यकीय शिक्षणासाठी विलायतेला सुद्धा पाठवलं होतं, त्यांना शिष्यवृत्ती दिली होती, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु कृष्णाबाई केळवकर विलायतेमधून आपलं शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर एडवर्ड हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ज्या जागेवर आनंदीबाई जोशींची नेमणूक होणार होती पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते शक्य झालं नाही, त्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांनी कृष्णाबाई केळवकरांची नेमणूक केली. म्हणजे फक्त स्त्रियांना शिक्षण देऊन किंवा शिक्षणासाठी प्रोत्साहित करून स्त्री मुक्ती झाली असं म्हणता येणार नाही, तर आपल्याला त्यांच्या शिक्षणाचा व्यवहारामध्ये उपयोग करणं आणि त्यातून त्यांना आर्थिक सक्षम करून स्वतःच्या पायावर उभं करता आलं पाहिजे आणि अशी संधी शिक्षणाने दिली पाहिजे. हा एक शिक्षणासंदर्भाचा आणि स्त्री मुक्ती संदर्भातला विचार राजर्षी शाहूंनी मांडला होता. म्हणजे अजूनही मी सांगते की मी ज्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी मुलींच्या, ग्रामीण भागातल्या गरीब मुलींच्या शिक्षणाबद्दल संशोधन करते तेव्हा लक्षात येतं की आपल्याला शिक्षणामध्ये वाढलेला टक्का दिसतो किंवा शिक्षणातून गळती होण्याचं प्रमाण मुलींचं कमी झालंय हे दिसतं. परंतु आजही शिक्षण हा ग्रामीण भागातल्या मुलींसाठी किंवा दुर्लक्षित आणि वंचित समूहातल्या गटांसाठी फक्त त्यांचं लग्नाचं वय पूर्ण होईपर्यंतचा एक तात्पुरता थांबा असतो, एक तात्पुरता स्टॉप असतो. म्हणून त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये काही उपयोग होऊ शकत
नाही आणि पुन्हा एकदा पितृसत्तेने बांधलेल्या त्या चौकटीमध्ये त्यांना स्वतःचं पूर्ण समर्पण करावं लागतं. पण राजर्षी शाहूंचा स्त्रियांना शिक्षणामधून सक्षम करण्याचा, त्यांना शिक्षणातून मोठं करण्याचा हा जो विचार होता, मला असं वाटतं हा स्त्रीमुक्तीचा एक शाश्वत विचार होता, जो आपल्या सगळ्यांना आत्ताच्या काळामध्ये सुद्धा अवलंब करण्याची गरज आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम करून राजर्षी शाहूंनी स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये जरी आणलं असलं तरी सुद्धा त्या काळामधले अस्तित्वात असलेल्या अनिष्ट रूढी आणि परंपरांनी स्त्रियांना एका वाईट आणि अन्यायाच्या कोंडीमध्ये पकडलेलं होतं आणि त्या कोंडीतून बाहेर येण्यासाठी आणि संपूर्ण स्त्रीमुक्ती होण्यासाठी त्यांना स्त्रियांचे नैसर्गिक हक्क सुरक्षित करण्यासाठी किंवा स्त्रियांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी काही कायदे करण्याची गरज होती. आणि राजर्षी शाहूंनी केलेले काही खूप महत्वाचे कायदे रुजलेल्या पितृसत्ताक समाजाला, रुजलेल्या जाती व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात धक्का देणारे होते. 1917च्या जुलै महिन्यात त्यांनी केलेला एक महत्वाचा कायदा म्हणजे विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा. त्या काळामध्ये मागासवर्गातल्या काही जातींमध्ये विधवांचे पुनर्विवाह होत असले तरी सुद्धा उच्च म्हणवल्या गेलेल्या किंवा सुसंस्कृत म्हणवल्या गेलेल्या या सगळ्या जातींमध्ये विधवांचे पुनर्विवाहाला अजिबात मान्यता नव्हती. किंवा एखाद्या विधवेने जर पुनर्विवाह करण्याचं धाडस केलं तर मात्र त्याला सामाजिक मान्यता मिळायची नाही, परंतु त्याला कायदेशीर मान्यता सुद्धा मिळायची नाही. विधवांना केशवपणासारख्या प्रथेला सामोरं जावं लागायचं किंवा त्या विवाहातून जन्माला आलेली संतती ही अनवरत संतती म्हणून गणली जायची. या सगळ्या काळामध्ये राजर्षी शाहूंनी विधवांना पुनर्विवाह करण्याचा जो कायद्याने अधिकार दिला आणि त्याचबरोबर कायद्यानुसार त्या विवाहाची नोंदणी करण्याचा अधिकार दिला, यातून या सगळ्या अन्याय्य चक्रातून बाहेर पडण्याचा एक मार्ग विधवांना या कायद्याच्या मार्फत मिळाला असं मला वाटतं. यानंतर राजर्षी शाहूंनी केलेला दुसरा महत्वाचा कायदा म्हणजे त्यांनी आंतरजातीय विवाहांना मान्यता दिली. म्हणजे ज्या काळामध्ये जात व्यवस्था ही लग्नाच्या माध्यमातून टिकवली जायची किंवा स्त्रियांचं शोषण करण्यासाठी लग्न आणि जात अशा दोनही व्यवस्था एकत्र येऊन काम करायच्या, त्या काळात राजर्षी शाहूंनी हिंदू आणि जैन अशा दोनही धर्मांच्या लोकांना आपल्या जातीच्या बाहेर किंवा जाती व्यतिरिक्त लग्न करण्याची परवानगी आणि त्याला कायद्यानं संमती सुद्धा दिली. या सगळ्या व्यवस्थेमध्ये, जातीने बरबटलेल्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये राजर्षी शाहूंनी उचललेलं हे कायदेशीर पाऊल एक मोठा बदल घडवणारं होतं. म्हणजे ज्या काळामध्ये मुलींचे बालविवाह व्हायचे किंवा अगदी 10 वर्ष वय असताना ज्यांची लग्न केली जायची, त्या काळात म्हणजे ब्रिटिश सरकारनं तेव्हा विवाहोत्तर संभोगाचं मुलींचं वय 12 वर्ष असलं पाहिजे असा एक दंडक काढला होता, ज्याला लोकमान्य टिळकांनी सुद्धा खूप कडाडून विरोध केला होता. त्या काळात राजर्षी शाहूंनी या कायद्याअंतर्गत मुलग्यांचं कायदेशीर विवाहाचं वय 18 वर्ष आणि मुलींसाठीचं कायदेशीर वय 14 वर्ष केलं. म्हणजे ब्रिटिशांच्या सुद्धा पुढे जाणारा, ब्रिटिशांपेक्षा सुद्धा पुरोगामी विचार करणारा हा एक कायदा होता असं मला वाटतं. या कायद्याने आणखी एक महत्वाची गोष्ट केली होती, ती म्हणजे 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या कुठल्याही मुलीला आपला जीवनसाथी निवडण्यासाठी आपल्या वडिलांची किंवा पालकांची परवानगी असणं सक्तीचं नव्हतं, परवानगी असणं जास्त गरजेचं नव्हतं. म्हणजे कुठल्याही स्त्रीला स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार देणं हे स्त्रीमुक्तीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन केवढा व्यापक होता. म्हणजे आजही महिला किती मोठ्या पदांवर काम करत असल्या, कितीही सक्षम झाल्या असल्या तरी सुद्धा जेव्हा जीवनसाथी निवडण्याची वेळ येते, जेव्हा लग्नाची वेळ येते, त्यावेळेला मात्र तिला स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नाही, परंतु आंतरजातीय विवाहाला संमती देणाऱ्या या कायद्याच्या माध्यमातून राजर्षी शाहूंनी या ज्या गोष्टी घडवून आणल्या होत्या यामध्ये त्यांचा एक खूप मोठा स्त्रीवादी विचार मला दिसतो. शाहूंनी केलेला तिसरा महत्वाचा कायदा म्हणजे त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानाच्या गॅझेटमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि हिंसाचाराचा विरोध करणारं, प्रतिबंध करणारा एक कायदा केला. आणि या कायद्याने हिंसाचाराच्या सगळ्या प्रकारांना कसं कायद्याच्या व्याख्येमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये बसवता येईल असा प्रयत्न केला. शाहू असं म्हणायचे की हिंसाचार घडणं जितकं वाईट आहे, एखाद्या बाईवर हिंसा होणं जितकं वाईट आहे, तितकंच वाईट तिला हिंसेची भीती असणे. हिंसेची भीती सतत छळत राहिल्याने तो जास्त त्रासदायक अनुभव असतो आणि अशा व्यक्तीला सुद्धा त्या कायद्याअंतर्गत गुन्हेगार म्हणून ठरवलं गेलं होतं.
मला असं वाटतं की आजही म्हणजे आज अस्तित्वात असलेले सगळे बलात्काराचे, हिंसाचाराचे कायदे किंवा घरगुती हिंसाचाराचे विरोधात असलेले कायदे, ह्या सगळ्या कायद्यांना स्त्रियांवरच्या हिंसेची इतकी व्यापक व्याख्या आतापर्यंत करता आलेली नाहीये. म्हणजे प्रत्येक स्त्री आपल्या मनामध्ये हिंसाचाराची भीती घेऊन जगत असते, परंतु या कायद्याच्या चौकटीमध्ये जोपर्यंत तो हिंसाचार प्रत्यक्ष घडत नाही तोपर्यंत तो व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही किंवा तो हिंसाचार कायद्याच्या चौकटीमध्ये गणला जात नाही. या सगळ्या अवस्थेमध्ये शाहूंनी जी हिंसाचाराची व्यापक व्याख्या केलेली होती, मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा कानउघाडणी करणारी आहे. आपल्या सगळ्या कायद्यांकडे आपण पुन्हा एकदा या दृष्टिकोनातून बघायला हवं. यानंतर शाहूंनी केलेला आणखी एक महत्वाचा कायदा म्हणजे घटस्फोटाचा आणि वारसा हक्काचा कायदा. म्हणजे आतापर्यंत लग्नातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग स्त्रीकडे नव्हता आणि लग्नातून किंवा अन्यायकारक आपल्याला नको असलेल्या लग्नातून बाहेर पडण्याचा मार्ग जर एखाद्या स्त्रीला मिळाला तर ती किती सक्षम होऊ शकते ह्याची अनुभूती या कायद्याने राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्या स्त्रियांना पुन्हा एकदा घडवून दिली. म्हणजे पुरुषांकडे कुठल्याही लग्नातून बायकोला टाकून बाहेर पडण्याचा एक संधी, एक मार्ग उपलब्ध असतो, परंतु बायकांकडे तो नव्हता. आणि या कायद्याच्या माध्यमातून राजर्षी शाहूंनी तो मार्ग बायकांना उपलब्ध करून दिला आणि त्यांनी हे पारडं एका समान उंचीवर सुद्धा आणलं. घटस्फोटाच्या नंतर पोटगीचे अधिकार असतील किंवा वारसा हक्काचे काही अधिकार असतील, ह्या सगळ्यांना या कायद्याच्या अंतर्गत संमती देण्यात आली, मंजुरी देण्यात आली. शेवटचा आणि अगदी महत्वाचा कायदा म्हणजे त्या काळामध्ये मुलींना देवाला सोडण्याची म्हणजे देवदासी प्रथा अस्तित्वात होती. आणि एकदा का देवदासी म्हणून त्या मुलीला देवाला सोडलं गेलं की आई वडिलांच्या संपत्तीमधून तिचा सगळा अधिकार संपायचा. आई वडिलांच्या संपत्तीमध्ये तिने कुठलाही वाटा मागायचा नाही आणि ही अतिशय अमानवी अशा प्रथेच्या विरोधामध्ये वाचा फोडायला किंवा त्या विरोधात उच्चारायला कुणीही पुढे येत नव्हतं. अशा काळामध्ये राजर्षी शाहूंनी कायदा करून देवदासी या प्रथेला कायदेशीर दर्जाच अमान्य केला आणि तो दर्जाच अमान्य केल्यामुळे या देवदासी समूहाचं एका मुख्य प्रवाहामध्ये स्वतंत्र अस्तित्व तयार व्हायला लागलं आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याची संधी त्यांना मिळाली. म्हणजे जरी हे सगळं अचानक थांबलं नसलं तरी सुद्धा ह्या सगळ्या बदलाच्या दिशेनं सुरुवात होण्यासाठी या सगळ्या कायद्यांनी एक सुरुवात झाली होती. म्हणजे राजर्षी शाहूंनी जे कायदे केले किंवा त्यांनी जे नियम आणि दंडक केले त्यातून सगळ्या स्त्रियांवरचे अत्याचार थांबले किंवा हिंसा कमी झाली असं मी अजिबात म्हणत नाही किंवा कुणीच म्हणू शकणार नाही. किंबहुना आजही कुठल्या कायद्यांना ते करणं शक्य झालेलं नाही. परंतु त्या काळात ज्या काळामध्ये ब्रिटिश सरकार स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी कुठलेच कायदे करून परंपरावाद्यांचा रोष ओढवून घेऊ इच्छित नव्हतं आणि या स्त्रियांच्या मुद्द्यांकडे, अस्पृश्यांच्या मुद्द्यांकडे त्या काळचं ब्रिटिश सरकार लक्ष देत नव्हतं, त्या काळामध्ये राजर्षी शाहूंनी अशा प्रकारचे कायदे करणं, अशा प्रकारच्या शिक्षण विषयक तरतुदी करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि या तरतुदी करून त्यांचा यशस्वी अंमल करून त्यांनी सामाजिक क्रांतीला, एका वेगळ्या सामाजिकीकरणाला सुरुवात केली. ह्या सगळ्याची आपण आठवण ठेवली पाहिजे. म्हणजे राजर्षी शाहूंनी हे सगळे नियम आणि हे सगळे कायदे फक्त जनतेसाठी किंवा फक्त रयतेसाठी केले नाही, तर त्यांनी स्वतःच्या कृतीमधून सुद्धा याचा एक वेगळा दंडक घालून दिला. म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह घडवून आणला किंवा स्वतःच्या विधवा सुनेला शिक्षण देऊन तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे राजा कसा असला पाहिजे तर ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज आपल्याला दिसतात. ज्या राजाने आपल्याकडे असलेल्या अधिकारातून फक्त रयतेसाठी नियम करणं, रयतेसाठी कायदे करणं आणि राज्य करणं हे महत्वाचं नाही, तर या राजाने आपल्या कृतीमधून जो दंडक घालून दिला. कारण राजाचं अनुकरण प्रजा करत असते. यथा राजा तथा प्रजा या न्यायानं राजाची प्रत्येक कृती ही प्रजेसाठी अनुकरणीय आणि आदर्श अशी ठरत असते. आणि शाहू महाराजांनी जे जे विचार त्यांच्या कामातून मांडले, जे जे विचार त्यांच्या शिक्षण विषयक किंवा त्यांच्या कायद्याविषयक कामामधून मांडले, ते सगळे विचार त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या कृतीमधून सुद्धा लोकांना दाखवून दिले.
जसं मी म्हणाली की स्त्रिया आणि अस्पृश्य या दोनही वर्गांच्या कामाचा विचार करताना जर पाहिलं तर सामाजिक उतरंडीमध्ये हे दोनही घटक जरी निकष वेगवेगळे असले तरी सुद्धा सामाजिक उतरंडीमध्ये, सामाजिक त्रिकोणामध्ये सगळ्यात खाली येणारे असे शोषित आणि वंचित घटक आहेत. आणि या दोनही घटकांसाठी शाहूंनी शिक्षण आणि कायदेशीर असे दोनही मार्ग अवलंबून त्यांच्या उद्धारासाठी आणि मुक्तीसाठी काम केलं. इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हटलंय की दी ऑब्जेक्ट ऑफ द गव्हर्नमेंट इज नॉट दी ग्लोरी ऑफ रूलर्स ऑर दी रेसेस बट दी हॅपीनेस ऑफ कॉमन मॅन. म्हणजे कुठल्याही शासनाचं उद्दिष्ट किंवा कुठल्याही शासनाचा हेतू हा तिथल्या राजांचं आणि तिथल्या संस्थानिकांचं वैभव आणि त्यांचा विलास हा नसून तिथल्या सर्वसामान्य माणसाचं सुख आणि सर्वसामान्य माणसाचं एक न्याय्य जगणं हा हेतू असला पाहिजे. स्वतः संस्थानिक असताना प्रचंड वैभवात जगण्याची किंवा प्रचंड विलासात जगण्याची संधी असताना सुद्धा राजर्षी शाहूंनी समाजामधल्या विषमतेला दूर करण्यासाठी, समाजामधल्या अन्याय्य रूढी परंपरांना दूर करण्यासाठी जे झोकून काम करून दिलं, हे काम म्हणजे एका आदर्श राजाचं लक्षण किंवा एका आदर्श राजाचं उदाहरण म्हणून आजही आपल्या सगळ्यांसाठी बनून राहिलंय. अस्पृश्यांचा उद्धार करणं किंवा अस्पृश्यांना न्याय मिळवून देणं हे राजर्षी शाहूंच्या सगळ्या कार्याचं एक प्राथमिक उद्दिष्ट राहिलेलं होतं. म्हणजे यासाठी सुद्धा त्यांनी शिक्षणाचा मार्ग अवलंबला. त्यांनी अस्पृश्यांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. अस्पृश्यांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा असायच्या, पण सगळ्यात आधी राजर्षी शाहूंनी त्या वेगळ्या शाळा बंद केल्या. म्हणजे एकीकडे शाहूंचं म्हणणं असं होतं की अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी किंवा नोकरीच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना काही राखीव जागांची तरतूद असली पाहिजे, परंतु त्याच वेळेला राखीव जागांची तरतूद करत असताना सुद्धा अस्पृश्यांसाठी स्वतंत्र असलेल्या शाळा जेव्हा शाहू बंद करवतात आणि त्यांना मुख्य शाळांमध्ये प्रवेश करवतात किंवा व्हिक्टोरिया हॉस्टेलमध्ये, व्हिक्टोरिया वसतिगृह जे मराठा विद्यार्थ्यांसाठी बांधलं होतं, तिथे त्यांनी अस्पृश्यांची राहण्याची सोय केली. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शाहूंच्या ह्या दोनही कृती मला खूप प्रतिकात्मक वाटतात. म्हणजे एकीकडे एका वंचित घटकाला, एका अस्पृश्य घटकाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जागा निर्माण करून द्यायची, परंतु त्याच वेळेला त्यांचं समांतर अस्तित्व नाकारायचं. मला असं वाटतं आजही आपल्याला शोषित आणि वंचित समूहांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल, त्यांचा विकास करायचा असेल तर आपल्याला त्यांच्यासाठीची समांतर व्यवस्था नाकारली पाहिजे आणि मुख्य प्रवाहामध्ये त्यांची जागा निर्माण होण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील, काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आणि राजर्षी शाहूंनी अस्पृश्यांना शिक्षणात आणण्यासाठी, अस्पृश्यांना सार्वजनिक व्यवहारामध्ये आणण्यासाठी, अस्पृश्यांना नोकऱ्यांमध्ये आणण्यासाठी सुद्धा मुख्य प्रवाहाकडे जाणारे सगळे मार्ग अवलंबले होते. आणि म्हणून त्यांच्या कार्याचा हा एक दृष्टिकोन हा मला खूप महत्वाचा आणि आजच्या काळामध्ये खूप संदर्भ असलेला असा वाटतो. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी राजर्षी शाहूंनी काय काम केलं, म्हणजे शेक्सपियर जरी म्हणाला असला की नावात काय आहे, तरी सुद्धा भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये नावात खूप काही आहे. जिथे माणसाचं आडनाव बघून त्याची जात ओळखली जाते आणि त्याच्यावरून त्याच्याशी कसं वागायचं किंवा त्याला काय दर्जा द्यायचा हे ठरवलं जातं, अशा काळामध्ये राजर्षी शाहूंनी अस्पृश्यांची आडनावच बदलली. म्हणजे अस्पृश्यांना मराठ्यांची किंवा ब्राह्मणांची आडनावं दिली. म्हणजे वरवर पाहता आपल्याला ही खूप साधी गोष्ट वाटू शकते, परंतु त्या काळामध्ये जातीच्या पायावर किंवा जातीच्या आधारावर उभा असलेला मोठाच्या मोठा अन्यायकारक समाजाचा डोलारा हा एका छोट्याशा कृतीने हादरला होता. आणि त्या सगळ्या जातीवर आधारित अन्याय व्यवस्थेला या छोट्याशा कृतीनं, शाहूंच्या या छोट्याशा कृतीनं एक मोठा धक्का सुद्धा बसला होता. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी शाहूंनी जे काम केलं, म्हणजे शाहूंनी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुद्धा दिलं. 50% आरक्षण नोकऱ्यांमध्ये मिळालं पाहिजे, पण त्याच वेळेला त्यांनी गंगाराम कांबळेला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, हॉटेल सुरू करण्यासाठी काही आर्थिक सहाय्य केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु ते हॉटेल सुरू झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या त्या हॉटेलमध्ये जाऊन जेव्हा शाहू चहा प्यायचे किंवा काहीतरी खायचे, त्यावेळेला पुन्हा एकदा राजाची ती कृती ही सगळ्या प्रजेसाठी अनुकरणीय आणि आदर्श ठरायची. म्हणजे राजर्षी शाहूंनी अस्पृश्यता फक्त कायद्यांनी किंवा नियमांनी काढण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपल्या सगळ्यांच्या विचारांवर बसलेला अस्पृश्यतेचा मैला दूर करण्यासाठी
सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे त्यांनी स्पृश्य अस्पृश्यांच्या एकत्र जेवणाच्या पंगती घडवून आणल्या, किंवा शाळा, दवाखाने किंवा सार्वजनिक इमारती अशा काही ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश नाकारलेला होता, हा प्रवेश त्यांनी मिळवून दिला. कोल्हापूरच्या भवानी मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नाकारला होता, तिथे त्यांनी हा प्रवेश मिळवून दिला. म्हणजे ह्या सगळ्या शाहूंनी केलेल्या ह्या सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींमधून त्यांचा ह्या सगळ्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो, या सगळ्या कामाकडे बघण्याचा अप्रोच दिसतो. आणि या सगळ्यातून एक समतेवर आधारलेला, एक सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर आधारलेला, लोकशाहीच्या संकल्पनेवर आधारलेला समाज तयार व्हावा असा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे फक्त कोल्हापूर संस्थानासाठीच नाही, तर कोल्हापूर संस्थानासोबत संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर संपूर्ण देशाच्या उद्धारासाठी या माणसानं मोठं काम केलं. जसं मी म्हणाले की जात या एका निकषामुळं मागासलेले असलेले आणि दुसरीकडे स्त्रिया म्हणजे लिंगाच्या निकषामुळे सामाजिक उतरंडीमध्ये सगळ्यात खाली असलेले असे दोनही बाजूंनी वंचित म्हणवले गेलेले किंवा ऑप्रेस्ड म्हणवले गेलेले हे दोनही घटक आहेत. परंतु जातीचा विषय असू देत, धर्माचा विषय असू देत, लिंगाचा असू देत किंवा कुठलाही सामाजिक विषय असू देत, हे कुठलेच विषय एकटे किंवा सुटे नसतात. हे सगळे विषय एकमेकांमध्ये गुंतलेले असतात आणि ह्यांच्यामधला हा जो प्रचंड गुंता आहे हा समजून घेण्यास इतकं आपल्या सगळ्यांना अवघड आहे. परंतु ह्या सगळ्या विषयांकडे जर आपल्याला सोडवण्याचा मार्ग म्हणून बघायचं असेल तर एकेका विषयाला घेऊन एकटं काम करून चालणार नाही, तर आपल्याला ह्या सगळ्या पातळ्यांवर, ह्या सगळ्या विषयांवर समांतर रीतीने काम करावं लागेल, तरच कुठेतरी सामाजिक क्रांती घडून येईल. ह्यांच्यामधला अंतःसंबंध समजून घेणं गरजेचं आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इंटरसेक्शनल अप्रोच असं म्हणतात. राजर्षी शाहूंच्या सगळ्या कामामध्ये, त्यांनी आतापर्यंत केलेल्या सगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या पद्धतींच्या कामामध्ये आपल्याला हा इंटरसेक्शनल अप्रोच दिसून येतो. आणि एकसंध समाजाच्या निर्मितीसाठी, समाजातले हे सगळे अनिष्ट प्रकार थांबवण्यासाठी त्यांनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या पुढच्या काळाला, आपल्या येणाऱ्या कितीतरी पिढ्यांच्या भविष्याला सुद्धा दिशा देणार आहे. ह्या सगळ्या तत्वांचा, ह्या सगळ्या मूल्यांचा आज आपल्याला पुन्हा आठवण व्हावी आणि आपण आजच्या सगळ्या कोलाहलात, आजच्या सगळ्या गोंगाटात राजर्षी शाहूंच्या विचारांचा मार्ग अंगीकारून आपल्याला शांततेकडे जाता येतं का हे आपल्याला पाहता येईल का, हे जर पाहता आलं तर आजच्या ह्या व्याख्यानाचा उद्देश सार्थ होईल असं सगळ्यांना वाटतंय. आणि शेवटी पुन्हा एकदा या रयतेच्या राजाला किंवा रयतेचं पालकत्व घेणाऱ्या राजाला मी मनापासून नमन करते आणि माझं बोलणं इथेच थांबव. काजल बोरस्ते यांनी मांडलेले स्त्री मुक्तीविषयक आणि अस्पृश्यता निवारणाविषयक राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या इतिहासाचे एक वेगळेपण. राजर्षी शाहू महाराजांच्या एका हातात होते त्या काळातले ज्वलंत प्रश्न, ज्वलंत समस्या आणि दुसऱ्या हातामध्ये होतं उत्तर. स्त्री मुक्त झाली पाहिजे, अस्पृश्यता निवारणा झाली पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याला माध्यम कोणतं, त्याला पर्याय कोणता? राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण हा पर्याय निवडला. त्यांची शैक्षणिक दृष्टी, शिक्षणासाठी केलेले त्यांनी प्रयत्न आणि त्यातून स्त्रियांपर्यंत पोचलेलं शिक्षण, अस्पृश्यांपर्यंत पोचलेलं शिक्षण हे खऱ्या अर्थानं इतिहासाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. आपले पुढचे वक्ते अर्थात राजर्षी शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टिकोन मांडणार आहेत. चला तर मग आपण आमंत्रित करूयात प्राध्यापक निरंजन फरांदे यांना. त्यांचा विषय राजर्षी शाहू छत्रपतींचे शैक्षणिक धोरण. नमस्कार, मी निरंजन फरांदे. जागर शाहू विचारांचा या परिसंवादात प्रथम आपल्या सगळ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. माणूस असूनही माणूसपणाला मुकलेल्या लोकांना त्यांचं हरवलेलं मानव्याचं सिंहासन परत मिळवून देण्यासाठी स्वतःचं सिंहासन पणाला लावणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांचं वेगळेपण काय, या प्रश्नाचं उत्तर विचारवंत डॉक्टर आह साळुंखे यांनी फार सुंदर दिलंय. ते म्हणतात, भारताच्या सामाजिक इतिहासात पुरोहित वर्गाबरोबर साटेलोटे करून स्वतःच्या अपार विलासाची सोय करून घेणारे राजे आणि संस्थानिक यांची संख्या काही कमी नव्हती. बलवंतांच्या बरोबर हातमिळवणी करून बलहीनांना चिरडण्याचा मार्ग सुखाचाही असतो
आणि तणावरहितही. पण राजर्षी शाहू महाराजांनी अत्यंत जाणीवपूर्वक हा मार्ग नाकारला. बलवंतांच्या बरोबर हातमिळवणी करून स्वतःचं राजेपण जपण्याऐवजी बलहीनांच्या मांडीला मांडी लावून उभं राहण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा भारताच्या सामाजिक इतिहासातील एक देदीप्यमान आणि अपवादात्मक असा क्षण होता. सामाजिक न्याय जगणाऱ्यालाच सामाजिक न्यायाविषयी बोलण्याचा अधिकार असतो हे राजर्षी शाहू महाराजांनी दाखवून दिलं होतं. अस्पृश्यता निवारण, प्राथमिक आणि सक्तीचं मोफत शिक्षण, वसतिगृहांची चळवळ, दुष्काळ आणि साथीच्या रोगावर केलेली मात, आरक्षणाचा प्रश्न, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, आंतरजातीय विवाहासाठी कायदा, अगदी वंचित घटकांच्या मध्ये पारधी समाजाच्या साठी सुद्धा पुनर्वसनाचे प्रयत्न, या सगळ्या गोष्टी शाहू महाराजांनी केल्या. म्हणजे मानवी जीवन उन्नत करणारं प्रत्येक क्षेत्र शाहू महाराजांनी हाताळलं. आज या परिसंवादामध्ये शाहू महाराजांच्या या अपार कार्यामधील त्यांच्या शैक्षणिक धोरणाविषयी काही विवेचन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणाची चर्चा करण्यापूर्वी त्या काळातील सामाजिक स्थितीचा थोडा आढावा घेणं मला गरजेचं वाटतं. 14वं शतक हे सबंध मानवजातीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं ठरलं होतं. इटलीमध्ये त्या शतकात प्रबोधनाच्या चळवळीचा प्रारंभ झाला. 15व्या, 16व्या आणि 17व्या शतकामध्ये प्रबोधनाचे विचार अधिक प्रौढपणे युरोपात वावरले. भारतात ब्रिटिशांच्या आगमनाबरोबर प्रबोधनाचे वारे वाहू लागले. खरं तर यापूर्वी संतांची एक प्रबोधनाची चळवळ या भारतात अस्तित्वात होती, पण तिला काही मर्यादा होत्या. नवविचारांचे वारे वाहू लागल्यानंतर विज्ञानवाद आणि तंत्रज्ञान यांची ओळख झालेला नवशिक्षितांचा वर्ग इथल्या धर्मव्यवस्थेला टकरा देऊ लागला आणि याच काळात सुधारकांची पहिली पिढी अस्तित्वात आली. राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या सुधारकाने सतीबंदीच्या कायद्यासाठी प्रयत्न केले. हे सगळं जरी घडत असलं तरी या सुधारकांमध्ये वेद आणि उपनिषदे यांच्या आधारे धर्माची सुधारणा हा एक मुद्दा कॉमन होता. पण हे सगळं जरी घडत असलं तरी सुद्धा बहुजनांच्या शिक्षणाचे प्रश्न गंभीर होते, अस्पृश्यांचे प्रश्न गंभीर होते. उच्च वर्गातील सुधारक या प्रश्नांवर भाष्य करत होते, पण कृती करण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक पडत होता. अगदी एक छोटं उदाहरण, लोकहितवादींनी शतपत्रांच्या माध्यमातून झंझावात उभा केला हे आपण जाणतो, पण आयुष्याच्या उत्तरार्धात जातीभेद आणि वर्णभेद यांचं त्यांनी समर्थन केलं. जातीभेद या त्यांच्या निबंधामध्ये याचे पुरावे सापडतात. बहुजनांच्या शिक्षणाविषयी महात्मा फुले सातत्यानं झगडत होते. 1848 साली त्यांनी सुरू केलेली शाळा ही भारताच्या 2500 वर्षांच्या इतिहासातील एक क्रांतिकारी घटना आहे, अशा स्वरूपाची नोंद थोर चरित्रलेखक धनंजय कीर यांनी केलेली आहे. फुल्यांनी 1848ला शाळा सुरू केली. 1880 पासून सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा पाठपुरावा ते सरकार दरबारी करत होते. इतकंच नव्हे तर वुड्सच्या खलित्यानंतर जे काही बदल भारतामध्ये झाले ते तुटपुंज आहेत. वुड्सच्या खलित्यानंतर सर्व जाती धर्मांना शिक्षण मिळेल अशी परिस्थिती सरकार दरबारी असली तरी वास्तवात हे सगळं कागदोपत्री होतं. हे फुल्यांनी 1882 साली हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे. त्या निवेदनामध्ये एक प्रसंग सांगितलाय किंवा एक घटना सांगितली आहे. त्या काळामध्ये पुण्यात 5000 अस्पृश्य होते आणि त्यांच्यासाठी फक्त अवघी एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये 30 विद्यार्थी शिक्षण घेत होते. म्हणजे अशी परिस्थिती होती.
आणि उच्च वर्गातील सुधारकांच्या बाबतीमध्ये एकच प्रसंग मी आपल्याला सांगतो, जेणेकरून बहुजनांच्या शिक्षणाविषयीची परिस्थिती आपल्या ध्यानात येईल. त्यामध्ये त्या काळात मो कुंटे हे नानावलेले पंडित आणि समाजसुधारक होते. त्यांना हंटर आयोगाकडे साक्ष देण्यासाठी पाचारण केल्यानंतर त्यांनी हंटर आयोगाला जी साक्ष दिली ती पुढील प्रमाणे आहेत. ते म्हणतात की ब्राह्मणेतरांच्या शैक्षणिक चळवळी अनाठायी आणि अव्यवहारी आहेत. ऐतदेशीय सुधारक आणि इंग्रज अधिकारी यांच्या त्या अव्यवहारी मागण्या आहेत. म्हणजे एकंदर बहुजन समाजाच्या शिक्षणाची स्थिती फारशी समाधानकारक नव्हती, हेच आपल्याला दिसून येतं. बहुजनांच्या शिक्षणाविषयी थोर इतिहास संशोधक आणि राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारक ग्रंथाची ऐतिहासिक कामगिरी करणारे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. ते म्हणतात की अविद्येमुळे बहुजन समाजामध्ये दैन्य आलं होतं ही गोष्ट खरी, पण अविद्येच्या मुळाशी देखील इथली जातीप्रथा आणि वरिष्ठ जातींनी कनिष्ठ जातींवर लादलेली ज्ञानबंदी हीच कारणे होती. शाहू महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या संस्थानात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले जात होते, अनेक सुधारणा केल्या जात होत्या. पण शैक्षणिक सुधारणा हे शाहू महाराजांचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण वेदोक्त प्रकरणानंतर समाजाकडे बघण्याचा शाहू महाराजांचा दृष्टिकोन जवळजवळ बदललेला होता. नाशिकला शाहू महाराजांनी त्या काळात एक भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी असं म्हटलेलं होतं की उच्च वर्गाने इथल्या कनिष्ठ जातींच्या मानेवर ठेवलेला गुलामगिरीचा जूप हा फेकून द्यायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. 1912-13च्या सुमाराला शाहू महाराजांच्या मनामध्ये सक्तीचा आणि मोफत शिक्षण हा विचार आला होता. त्या काळात त्यांनी एक अभिनव असा प्रयोग केला होता. गावोगावी शाळा काढायच्या आणि शाळा काढल्यानंतर त्या शाळांमध्ये वतनी शिक्षक नेमायचा. पण हा प्रयोग काही यशस्वी झाला नाही. पण पुढे 30 सप्टेंबर 1917 साली शाहू महाराजांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण त्यांनी करवीर संस्थानामध्ये सुरू केलं. त्या काळात करवीर संस्थानात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली होती. हे शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य हाती घेतल्यानंतर हे राबवायचं कसं हा एक मोठा प्रश्न शाहू महाराजांच्या समोर होता. शाहू महाराजांनी 80,000 रुपये स्वतःच्या दरबारातून आणि 20,000 रुपये हे देवस्थानच्या पैशातून अशी 1,00,000 रुपयाची तरतूद त्या काळी सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणासाठी केलेली होती. इतकंच नव्हे तर घरोघरी फक्त नाममात्र 1 रुपया शिक्षण कर आणि मोठ्या वतनदार आणि जहागीरदारांच्या एकूण उत्पन्नावरती 10 ते 20% शिक्षणपट्टी अशा स्वरूपाची एक योजना शाहू महाराजांनी सुरू केलेली होती. शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, पण बहुजन समाज जो हजारो वर्ष अज्ञानात पिचत पडलेला आहे तो शाळेत येईल काय हा एक प्रश्नच होता. बहुजन विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती वाढावी यासाठी शाहू महाराजांनी कायदा करण्याचा निर्णय घेतला. हा फार ऐतिहासिक निर्णय होता. शाळेत जाण्यायोग्य आणि शिकण्यायोग्य असलेली मुले शाळेत पाठवावीत. अगर ती शाळेत पाठवली नाहीत तर दरमहा 1 रुपया दंड पालकांना भरावा लागेल अशा स्वरूपाचा दंडक शाहू महाराजांनी घालून दिला होता. खरं तर अज्ञानामुळे पिचलेला हा समाज वर्षानुवर्ष दंडिताचंच आयुष्य जगत होता.
पण या दंडिताचं आयुष्य बदलण्यासाठी, सक्तीचं शिक्षण करण्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळात आपल्या प्रजेवर शाळेत या अशी सक्ती केलेली होती. खरंच ही फार मोठी ऐतिहासिक कामगिरी आहे असं मला वाटतं. पण या सगळ्या योजना शाहू महाराज किती पारदर्शकपणे राबवत होते, त्यांचं शैक्षणिक धोरण किती पारदर्शक होतं, या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या ध्यानात येतं की शाळा सुरू झाली, पण शाळेमधील विद्यार्थी संख्या किती हे तपासण्यासाठी गावच्या पाटलांना 2 वेळा, दिवसातून 2 वेळा शाळेला भेट देणं गरजेचं होतं. इतकंच नव्हे तर शाळेत विद्यार्थी संख्या किती आहे याची नोंद आणि पाटलांची स्वतःची सही शाळेतील व्हिजिट बुकमध्ये करणं हे सक्तीचं केलं होतं. मामलेदार आणि महालदार यांच्यावर शाहू महाराजांनी हा उपक्रम कसा चालतो याचा रिपोर्ट करण्याची जबाबदारी दिलेली होती. म्हणजे शाहू महाराज या सर्व शैक्षणिक सुधारणांच्या विषयी किती आग्रही होते हे आपल्या ध्यानात येतं. त्या काळातली नोंद असं सांगते की इतर कुठल्याही खात्यापेक्षा शाहू महाराजांचं सर्वाधिक लक्ष हे शिक्षण खात्यावर होतं. जे शाहू महाराजांचं हे द्रष्टेपण आहे. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केल्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण सुद्धा सक्तीचं आणि मोफत करण्यात यावं अशा स्वरूपाची भूमिका मांडली होती. शाहू महाराज जर अधिक काळ आपल्यात राहिले असते तर माध्यमिक शिक्षण सुद्धा त्यांनी सक्तीचं आणि मोफत केलं असतं. या काळातली एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगेन. शाहू महाराज सक्तीच्या आणि प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडत होते त्यावेळी केसरी या वृत्तपत्राने घेतलेली भूमिका ही अतिशय विचित्र होती. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या ऐवजी आधी सुरू असलेल्या शाळा या हवेशीर आणि प्रशस्त करा असा मुद्दा केसरीनं मांडलेला होता. मग यात एक गोष्ट ध्यानात येते की त्या काळातल्या ज्या शाळा सुरू होत्या त्या शाळांमध्ये शिक्षण कोण घेत होतं? त्या शाळांमध्ये अर्थात उच्चवर्ग शिक्षण घेत होता, ब्राह्मण मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत होते. पण बहुजनांचं शिक्षण सक्तीचं करणं ही ऐतिहासिक गरज असताना केसरी अशी भूमिका घेत होती. ही गोष्ट खरंच एक आश्चर्य वाटावी आमच्या नव्या पिढीला अशा स्वरूपाची आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. बरं, शाहू महाराज हे शिक्षकांची नेमणूक कसे करायचे ही एक गोष्ट तपासण्यासारखी किंवा आवर्जून बघण्यासारखी आहे. त्या काळामध्ये शाहू महाराजांच्या शाळेत शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला किमान इंग्रजी येणं ही अट होती. त्याबरोबर शिक्षकाला शिक्षक म्हणून काम करण्यापूर्वी एक परीक्षा द्यावी लागत होती. ती परीक्षा दिल्यानंतरच त्याला त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करायला मिळत होतं. म्हणजे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी शाहू महाराजांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मी एक आवर्जून सांगू इच्छितो की त्या काळामध्ये कर्नाटक, गुजरात, सिंध, महाराष्ट्र असा इतका मोठा इलाका असलेल्या मुंबई प्रांताचं सुद्धा शिक्षणाचं बजेट हे 1 लाखापेक्षा कमी होतं. त्या काळात एकट्या करवीर संस्थांनं प्राथमिक आणि सक्तीच्या शिक्षणासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च केला होता. शाहू महाराजांनी सुरू केलेल्या सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण योजनेवर 1917 साली सुमारे 1 लाख रुपये खर्च झाला होता. हाच खर्च पुढे वाढत जाऊन 1922 पर्यंत सुमारे 3 लाखांपर्यंत पोहोचला. याच काळात घडलेली एक गमतीशीर घटना अशी की तत्कालीन मुंबई प्रांतातील कायदे मंडळात शिक्षण मंत्री म्हणून काम करणाऱ्या प्राचार्य र.पु. परांजपे यांनी 1923 साली अशी घोषणा केली की सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही. या एका घटनेवरून शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याची महत्ता आपल्या ध्यानात येईल. स्त्री शिक्षण हा शाहू महाराजांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय होता.
त्यासाठी त्यांनी अनेक मार्गांनी अनेक प्रयत्न केले. बहुजनांच्या शिक्षणासाठी वसतिगृहांची चळवळ शाहू महाराजांनी सुरू केली. त्या काळात सुमारे 20 वसतिगृह कोल्हापुरात सुरू असलेली आपल्याला दिसून येतात. शाहू महाराजांच्या या संपूर्ण कार्याचा परिणाम काय झाला तर महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यासारख्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक सुधारकांनी मोठी शैक्षणिक क्रांती महाराष्ट्रात घडवून आणली. या सर्व सुधारकांच्या पाठीमागे शाहू महाराजांचीच प्रेरणा होती. आज वर्तमान काळात पाठीमागे वळून पाहताना या सर्व सुधारकांच्या मनात असलेलं शिक्षणातून समाज परिवर्तनाचं ध्येय पूर्ण झालं आहे का याचा विचार केला तर उत्तरं नकारात्मक येतात. कारण शैक्षणिक क्रांतीच्या मुळाशी उदात्त असं समाज परिवर्तन होतं, परंतु आज शिक्षणाकडे फक्त आर्थिक सुबत्तेचं कारण इथपर्यंत बघण्याचा संकुचित दृष्टिकोन बळावलेला दिसून येतो. खरं तर D.Ed आणि B.Edच्या अभ्यासक्रमात शिक्षणाची व्याख्या सांगताना व्यक्तीच्या वर्तनात परिवर्तन अशी सांगितली जाते. हे खरंही आहे, पण फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी शिंदे यांनी जे समाज परिवर्तनाचं ध्येय उराशी बाळगलं होतं ते शिक्षणाच्या माध्यमातून बाळगलं होतं. त्यांना जात्यंत अभिप्रेत होता, त्यांना सर्वधर्म समभाव अभिप्रेत होता, त्यांना समता आणि बंधुत्व अभिप्रेत होतं. यातील किती गोष्टी आज यशस्वी झाल्या याचं उत्तर आपलं आपणच शोधायला हवं. खरं तर त्या काळात स्वामी दयानंद सरस्वती म्हणाले होते, वेदांकडे परत चला. आज मी म्हणतो की राज्यकर्त्यांना जर एकसंघ असा उदात्त समाज निर्माण करायचा असेल आणि मानव जातीची प्रगती करायची असेल तर त्यांनी शाहू विचारांकडे परत जायला हवं. शाहू महाराजांचं कार्य हे अगाध आहे, ते आभाळा एवढं आहे. आज आमच्या ओठांवरील स्मितांची प्रसन्नता शाहू महाराजांच्या कार्यामुळे आहे एवढंच कबूल करून शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असल्यामुळे प्राध्यापक निरंजन फरांदे यांनी शिक्षण क्षेत्रामधले आत्ताचं वर्तमान आणि राजर्षी शाहू महाराजांचा दृष्टिकोन याचा उत्तम पद्धतीने सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्री, अस्पृश्य यांसोबत हजारो वर्षापासून इथला शेतकरी इथल्या व्यवस्थेमध्ये भरडला जात होता. केवळ शेतकरी नाही तर त्याची शेती, त्या शेतकऱ्यासोबत शेतमजूर हे सुद्धा या व्यवस्थेमध्ये भरडले जात होते. पण या सगळ्याच व्यवस्थेला रामबाण उत्तर राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कृती कार्यक्रमातून दिले. आणि म्हणून आजच्या परिसंवादातील पुढचे वक्ते प्राध्यापक स्वप्नील इंगोले राजर्षी शाहू महाराजांच्या त्याच विलक्षण वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणार आहेत. प्राध्यापक स्वप्नील इंगोले विषय मांडत आहेत राजर्षी शाहू छत्रपतींचे शेती, शेतकरी व शेतमजूर विषयक धोरण. नमस्कार, मी स्वप्नील राजेश इंगोले. जागर शाहू विचारांचा या ऑनलाईन परिसंवादामध्ये राजर्षी शाहू छत्रपती यांचे शेती, शेतकरी आणि शेतमजूर विषयक धोरण या विचाराच्या संदर्भाने बोलणार आहे. मला असं वाटतं सर्वप्रथम जागर शाहू विचारांचा ही अभिनव संकल्पना मांडणारे आणि त्यासाठी कार्य करणारे माझे मित्र मार्गदर्शक सन्माननीय उमेशदादा सुतार, युवराजदादा पाटील, जयश्री देसाई, दत्ता कदम आणि यांच्या संकल्पनेतून आणि यस न्यूज यांच्या माध्यमातून हा शाहू विचारांचा जागर संपूर्ण महाराष्ट्रभर होतो आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. खरं तर आपला ऐतिहासिक आणि संपन्न वारसा पुढे नेण्यासाठी अशाच अभिनव उपक्रमांची गरज असते आणि हा उपक्रम या सर्व मंडळींनी राबवला आहे. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारसुद्धा मानतो आणि मला मिळालेला जो काही विषय आहे, जी जबाबदारी आहे त्याला मी प्रारंभ करतो. मला असं वाटतं की राजर्षी शाहू छत्रपती यांच्या संदर्भात बोलत असताना
महाराष्ट्राची नव्हे तर भारताची मूलभूत पायाभरणी करणाऱ्या महापुरुषांमध्ये किंवा एकंदरीतच त्या पायाभरणीसाठी जे काही आपलं योगदान दिलं आहे अशा महामानवांमध्ये राजर्षी शाहू छत्रपती यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. राजर्षी शाहू छत्रपतींचा शेती, शेतकरी आणि शेतमजूर विषयक धोरणांचा विचार करत असताना आपण जर विचार केला तर मला एक वाक्य प्रकर्षाने इथं आठवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू छत्रपती यांना सामाजिक लोकशाहीचा अग्रदूत म्हणतात. जर सामाजिक लोकशाहीचा अग्रदूत शाहू महाराजांना मानलं तर कृषी किंवा कृषीवल किंवा कृषीकर्मी यांच्या संदर्भात शाहू महाराजांचं तेवढंच मूलभूत चिंतन आणि तेवढंच मूलभूत कार्यसुद्धा आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राजर्षी शाहूंचं कार्य एका वाक्यात जर सांगायचं झालं तर माझ्या निरीक्षणाप्रमाणे राजर्षी शाहूंचं कार्य म्हणजे परिघा बाहेरचे किंवा परिघावरचे जे काही लोक आहेत त्यांना केंद्रावर आणणं, त्यांना केंद्रवर्ती मानून कार्य करणं असा नेम, असं कार्य राजर्षी शाहूंचं आपल्याला दिसायला लागतं. याच्या संदर्भात मला एक प्रसंग महत्त्वाचा वाटतो की जेव्हा किर्लोस्कर कंपनी शुद्ध पोलादासाठी, नांगर बनवण्यासाठी शुद्ध पोलादाच्या शोधार्थ सर्वत्र भटकंती करत होते तेव्हा राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांना सांगितलं. राजर्षी शाहू म्हणायला लागले, म्हणजे खरं तर इतिहास आपला ऐतिहासिक आणि दैदिप्यमान पराक्रमाचा वारसा सांभाळत असताना आधुनिक कार्य करण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थानं शेती 2 पावलं पुढे जावी यासाठी शुद्ध पोलादाचा नांगर बनवण्यासाठी शुद्ध पोलादाची गरज होती. आपल्याकडे असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेले जे काही शस्त्र आहेत ते शुद्ध पोलादाचे आहेत. म्हणजे तोप असेल, तलवारी असतील, हे शुद्ध पोलादाचे आहेत आणि ते आपण नांगरासाठी द्यावे हा विचार शाहू महाराजांनी केला. मला असं वाटतं की आपण त्याच वारशाला जर चिकटून राहिलो असतो, हा आपला इतिहास आहे, हा आपल्याला मोडता येणार नाही असा जर विचार करून आपण बसलो असतो तर कधीच आपल्याला लोखंडी किंवा पोलादी नांगर पाहायला मिळाला नसता. हे राजर्षी शाहू छत्रपतींचं अत्यंत दैदिप्यमान कार्य आहे. आजही शेतीकडे लोक हीनबुद्धीने पाहतात म्हणून मला असं वाटतं की त्यांची कीव करावीशी वाटते. पण राजर्षी शाहू छत्रपती यांनी शेतीला सन्मान मिळावा, शेती सन्मानाची व्हावी, ती सन्मानपात्र व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिले गेलं पाहिजे यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं विधान राजर्षी शाहूंनी केलं आहे. माणगावच्या परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी असं म्हटलं आहे की शेतीचे अधिक तुकडे न होऊ देता, शेती ही तुकड्याची न होऊ देता ती सामूहिकरित्या किंवा ती एकत्रितरित्या करणं अत्यंत फायद्याचं राहील. हे माणगावच्या परिषदेमधील त्यांचं वाक्य आहे. किंवा कानपूरमधील जे काही कुर्मी क्षेत्रीय परिषद आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की कृषीकर्म हाच आजचा क्षेत्रीय धर्म झाला पाहिजे, कारण कृषीकर्मासारखं पवित्र कार्य नाही. म्हणजे वैदिक काळामध्ये जेव्हा आपण पाहतो की राजासुद्धा वर्षातून एकदा नांगर वाहायचा, नांगरावर राबायचा, हे त्यांनी त्या परिषदेमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ असा की आज शेती ही अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये आलेली असताना, अत्यंत संकटाच्या खाईमध्ये अडकलेली असताना आजही लोकांना शेती करावी किंवा शेती करणे ही सन्मानाची वाटत नसताना राजर्षी शाहू महाराजांनी क्षेत्रीय परिषदेमध्ये तेव्हा सांगितलं की शेती ही खऱ्या अर्थानं सन्मानाची झाली पाहिजे, त्या शेती ह्या व्यवसायाला सन्मान दिला गेला पाहिजे. म्हणून शाहू महाराजांचं सूत्र मला महत्त्वाचं वाटतं. शेतीसाठी त्यांनी केलेला संकल्प, शेतीसाठी त्यांनी दिलेलं शिक्षण आणि शेतीसाठी त्यांनी दिलेलं समर्पण, मला असं वाटतं की त्यांचा संकल्प होता की शेती ही सन्मानाची झाली पाहिजे. आणि उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हणत असताना नोकरीवाले गडगंज पगार घेऊन आज मात्र शेतीवाल्यांकडे अत्यंत वाईट नजरेने पाहत असतात. शेती आजही सन्मानाची मानल्या जात नाही. म्हणजे आपण पाहतो, मला अत्यंत वाईट असं उदाहरण आहे पण ते मला देणं महत्त्वाचं वाटतं की एका यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका मुलीने आपला विवाह शेतकऱ्यांशी करून देत आहेत म्हणून आत्महत्या केली. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की शेती मला कोणीही चालला असता, मला कचरा गोळा करणारा सुद्धा नवरा मुलगा चालला असता, मात्र शेतकरी मुलगा नको असं तिनं चिठ्ठीमध्ये नमूद केलं होतं. मला वाटतं बहुतेक कुत्तरमारे असं त्या मुलीचं नाव, आणि तिनं आत्महत्या केली होती. हा शेतीचा व्यवसाय जो आहे आजही सन्मानाचा नाही ही दाखवून देणारी घटना आपण पाहतो. पण राजर्षी शाहू महाराज यांनी शेतीला सन्मान मिळावा या अनुषंगाने असं सांगितलं होतं की
आजचा क्षेत्रीय धर्म काही असेल तर ते कृषी कर्म, कृषीवलांचं कार्य हाच आजचा क्षेत्रीय धर्म आहे. त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये राबवलेले दुष्काळ निवारण्यासाठी सगळ्यात दुष्काळाच्या तोंडावरती जर कोणी सापडत असेल तर तो आहे शेतकरी. सर्वाधिक चटके, सर्वाधिक वेदना, सर्वाधिक यातना आणि सर्वाधिक क्लेश दुष्काळाच्या काळात कोणाला सहन करावे लागत असतील तर ते आहेत शेतकरी. त्याच्या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराज यांनी मला 1901 साली कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा जो राबवला तो सुद्धा म्हणजे सावकार जे काही दुभते जनावरं ओढून न्यायचे, अत्यंत शेतकऱ्यांचा ज्यांच्यावर जीवापाड प्रेम असायचं असे जनावर ते ओढवून न्यायचे, ते बंदी सर्वप्रथम शाहू महाराजांनी त्यावरती घातली. पाटबंधारे धोरण सर्वात आधी राबवलं, कारण की आपण जाणतो की पाण्याशिवाय शेती म्हणजे अत्यंत वाईट अवस्था आहे. पण ओलिताखाली शेती ही नेहमीच सर्व शेतकऱ्यांना अत्यंत सुजलाम आणि सुफलाम करणारी ठरलेली आहे. म्हणून पाटबंधारे धोरण असेल, जल सर्वेक्षण असेल, ज्या गोष्टी आपल्याला आजही दुरापास्त वाटायला लागतात. म्हणजे आजही आपण जर पाहिलं तर 15 लाख खर्चून राजर्षी शाहू महाराज यांनी सूतगिरणी उभी केली होती, हे आपण जाणतो. अशा काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं संस्थान किंवा राजर्षी शाहू महाराजांचं राज्य हे कोल्हापूर असलं तरी त्यांच्या विचारांची व्याप्ती, त्यांच्या विचारांची प्रासंगिकता ही आज जगाला आहे हे आपण जाणत आहोत. म्हणून मला असं वाटतं की राजर्षी शाहू महाराज यांनी शेतीसाठी केलेला संकल्प, अर्थकारणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे काही अर्थकारणाची चक्र फिरवण्यासाठी शेतीला महत्त्वाचं चाक मानलं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केले. आज आपण जर विचार केला, जे पीक आपण घ्यायचे की नाही याचा विचार करतो, ते पिकं राजर्षी शाहू महाराज यांनी प्रायोगिक तत्वावर म्हणजे चहा असेल, कॉफी असेल, बटाटा असेल यासारख्या पिकांना राजर्षी शाहू महाराजांनी अत्यंत मोलाचं स्थान देऊन ते प्रायोगिक तत्वावर पिकवण्याच्या सूचना केल्या होत्या. अमरावतीमधील बबन सराडकर नावाचे कवी अत्यंत वेदनादायी वाक्य लिहितात की कुणासाठी जळताना स्वतः व्हायचे अंधार, आंधळ्याला वाट द्यावी असा दिव्याचा संसार, कुणासाठी दळताना जन्म भरडत जावा, गळणाऱ्या दाण्यासंगे जीव पीठ पीठ व्हावा, असे दिव्याचे जात्याचे ज्याने भोगायचे जिने, त्याच्या अंगा खांद्यावर चिंध्या चिंध्याची प्राक्तने, देह झिजतो मातीत, पीक बुडते पाण्यात, आणि त्याच्या जगण्याचा भाव ठरतो पेठेत, सुगी येते सुगी जाते हीच युगांची लढाई, सुगी येते सुगी जाते हीच युगांची लढाई, ज्याचे काळीज फुलांचे त्यास कापती कसाई, ज्याचे काळीज फुलांचे त्यास कापती कसाई. खरं तर शेतकऱ्यांसाठी आपण जर पाहिलं, जो कधीच कुणाला नाही म्हणत नाही, स्वतःच्या अधिकारासाठी लढायला निघाला तर त्याचे लढे अनेक वेळा नाकामी करण्यात आले, निरुपयोगी करण्यात आले. अशा शेतकरी हा सर्व बाजूनी अस्मानी सुलतानी संकटांनी घेरलेला होता असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण जाणतो की ओला दुष्काळ, सुका दुष्काळ एवढं आपल्याला माहिती आहे. पण प्रशासनाचा किंवा शासनाकडून असलेला नियोजनाचा दुष्काळ हा सुद्धा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. आणि या प्रश्नावरती मात करण्यासाठी राजर्षी शाहू छत्रपती यांनी खऱ्या अर्थानं भोगावती नदीवर बांधलेलं धरण असेल किंवा राधानगरी हा प्रकल्प राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केला. मला वाटतं की अत्यंत कार्यक्षम आणि उपभोगशून्य स्वामित्व पत्करणाऱ्या, स्वीकारणाऱ्या या राजाचं खरंच जर स्मारक कोणतं असेल तर ते राधानगरी धरण आहे असं मला वाटायला लागतं. आजही अनेक धरणांचा आदर्श व्हावा. त्या काळामध्ये इंग्रजांना सुद्धा ज्या धरणाचं विलक्षण वाटलं, ज्या धरणाचं आश्चर्य वाटलं असं धरण म्हणजे राधानगरी धरण असं आपण जाणतो. या सगळ्यांचा विचार करत असताना शेतकऱ्यांसाठी सहकारी कायदा त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केला होता. त्यानंतर काथ निर्मितीचा कारखाना, काथाचा कारखाना राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केला होता. एवढंच नाही, महारवतने बलुतेदारी पद्धत बंद करून तलाठी हे पद निर्माण केलं. म्हणजे शेतीसाठी जे काही महत्त्वाचं आहे याच्या संदर्भानं किंवा शेतीसाठी शिक्षण याचा जर विचार केला तर किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर कॉलेज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केलं. म्हणजे आपण पाहतो की आमचा शेतकरी हे शेती पारंपरिक पद्धतीनं करतो किंवा आधुनिक पद्धतीनं करतो, पण हे करत असताना त्याला स्वतःच्या शेतीचं ज्ञान असलं पाहिजे, आपण नेमकं काय करतो याचं भान असलं पाहिजे. याच्यासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर कॉलेज चालू करण्याचं काम, इन्स्टिट्यूट चालू करण्याचं काम राजर्षी शाहू महाराज यांनी केलं होतं. म्हणजे केरळमधला शेतकरी आपल्या उत्पन्नातील 50% वाटा हा पुस्तकांवरती खर्च करतो.
हे जर आदर्श असेल, राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेलं तत्कालीन किंग एडवर्ड जे काही ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट आहे, तर या सगळ्यांचा मला तो आदर्श वाटायला लागतो. एवढंच नव्हे तर आपण जर विचार केला तर भूगर्भाचं सर्वेक्षण किंवा भूगर्भाचं सर्वेक्षण 1891ला राजर्षी शाहू महाराजांनी घडून आणलं आहे. हा सगळा विचार करत असताना शाहू महाराजांचे अर्थकारण आणि या अर्थकारणाचा मूळ काही असेल पाया, तर तो कृषीकर्म किंवा कृषीवलांचं कार्य हे आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्याचा विचार करत असताना आजही जे धोरणं राबवणं शेतकऱ्यांना सरकारला शक्य नाही, ते राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हा वेगळा आणि आभाळा एवढा छत्रपती काळाच्याही इतका पुढे होता, याचं आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं. काळाच्या पुढे जाणारी, काळालाही जिंकून उरणारी माणसं खऱ्या अर्थानं लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्याला लोकांची नस, म्हणजे जे काही आपण प्लेटोच्या म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये प्लेटोनं जे काही सांगितलं होतं की राजा हा तत्त्वज्ञ असावा किंवा फिलॉसॉफर किंग नावाची जी काही कन्सेप्ट प्लेटोनं मांडली होती, तर त्या प्लेटोच्या फिलॉसॉफर किंग या संज्ञेखाली जर उदाहरणार्थ म्हणून नाव कोणाचं लिहायचं झालं तर ते नाव असेल राजर्षी शाहू छत्रपती. मला असं वाटतं की ज्यांचं फक्त तत्त्वज्ञानच नाही तर ज्यांचं कार्यसुद्धा काळाच्या पुढे जाणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आजही शेतकरी सन्मानानं जगू शकतो, आजही शेतकरी विविध प्रयोग करू शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ हा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ह्या राजर्षी शाहू महाराजांचा कार्याचा वस्तुपाठ तुमच्या आमच्या जीवनामध्ये रुजावा. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं उत्पादन तर मिळावंच, पण उत्पन्न सुद्धा मिळावं, या अनुषंगानं तसे प्रयत्न जर झाले तर राजर्षी शाहू महाराजांचा कार्य हे उत्तम नमुना किंवा रोडमॅप ठरू शकेल अशी मला आशा आहे. एवढंच बोलतो आणि सरतेशेवटी एवढंच म्हणू इच्छितो की श्रीकृष्ण राऊत यांनी जे सांगितलं आहे की नाही दिवा जरीही पळक्या घरात माझ्या, मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या, बघतो आता कसा हा पाऊस येत नाही, मी वीज पेरली रे या वावरात माझ्या. अशा पद्धतीने वीज पेरण्याची क्रांती सुकते. वीज पेरण्याची क्रांती दर्शी तत्वज्ञान ज्या महामानवानं आम्हाला दिला, त्या महामानवाला जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. राजर्षी शाहू छत्रपती हे गरिबांचे, शोषितांचे, वंचितांचे, दलितांचे लोकनेते होते. हे प्राध्यापक स्वप्नील इंगोले यांच्या मनोगतात आलं. खरं तर माणसाचं जगणं दुःखमय आणि त्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम करते ती म्हणजे कला. मग ती कला गाण्यातून व्यक्त हो, लेखणीतून व्यक्त हो किंवा शाहिरी डफातून. राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्येक कलेला आश्रय दिला आणि म्हणून कोल्हापूर संस्थान बनलं कलेची नगरी, कलानगरी, कलेचं माहेरघर. राजर्षी शाहू महाराजांनी केवळ कलेलाच आश्रय दिला नाही तर कलाकाराला सुद्धा आश्रय दिला आणि त्यांच्या दूरदृष्टीने आज कोल्हापूर कलेच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. तर जाणून घेऊयात आपण राजर्षी शाहू महाराजांची कलात्मक दृष्टी. आणि म्हणून आजच्या या परिसंवादामध्ये राजर्षी शाहूंची कलात्मक दृष्टी व्यक्त करण्यासाठी येत आहेत शाहीर रणजित अंबाजी कांबळे आणि त्यांच्या परिसंवादाचा विषय आहे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांची कलात्मक दृष्टी. मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना करवी छत्रपतींना. मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना करवी छत्रपतींना. मुजरा मानाचा माझा नमस्कार, माझं नाव विद्रोही शाहीर रणजित आशा अंबाजी कांबळे. आज शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त येस न्यूज या चॅनेलवरती आज हा जो ऑनलाईन परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या परिसंवादामध्ये विविध विषयांच्या वरती छत्रपती शाहू महाराज यांचे विविध अंग, विविध पैलू
या विविध पैलूंच्या वरती विचारमंथन करण्यासाठी या ठिकाणी बरेच जण आयोजित झालेले आहेत, निमंत्रित केलेले आहेत. यामध्येच मी आपल्या समोर छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि त्यांची कलात्मक दृष्टी या विषयावरती संवाद साधत आहे. एकूणच बरेचसे जे संस्थानिक होती, ही देशामध्ये 564 संस्थानांच्या मध्ये ह्या बऱ्याचशा संस्थानांचा कार्यभार चालू होता. बरीचशी संस्थानं आपापल्या पदरी कलाकार बांधून होते, कलाकार ठेवून होते. पण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं कलेला जर कुणी वाढवलं असेल, जपला असेल, जोपासला असेल, ही कला इथं रुजवली असेल या मातीमध्ये, खऱ्या अर्थानं ही जर रोप मोठं झाला असेल, त्याचा वटवृक्ष झाला असेल, तर ते रोप लावणारा, या कलेचं बीज रोपण करणारा अवलिया कोण असेल तर तो म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. शाहूजी महाराजांनी विविध कलाकारांना, विविध कलेला आपल्या संस्थानामध्ये घडवलं, वाढवलं. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते म्हणजे शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीताच्या अनुषंगाने काम करत असताना ओठावरती मिसरूट सुद्धा फुटलं नसताना 1920व्या वर्षी माझ्या राजाच्या हातात राजदंड आला. राज्यकारभार करत असताना आपल्या राज्य दरबारामध्ये नावाजलेले नामवंत गुणी कलाकार असावे ही ओढ माझ्या राजाला वाटली आणि ह्या ओढीतूनच अंत्रोली घराण्याची गायकी करत असणारे अलादिया खान, हे अलादिया खान जयपूर घराण्याचे गायक महाराजांनी आपल्या पदरी, आपल्या दरबारी आणले. अलादिया खान आणि महाराज यांचा स्नेह वेगळा होता. कलाकाराला सांभाळावं लागतं, कलाकाराच्या कलेला तेव्हाच खऱ्या अर्थानं रूप येतं हे महाराजांना माहिती होतं. आणि मग महाराजांनी अलादिया खान यांना कोणीही परका म्हणून वागणूक न देता आपल्या परिवारातील घटक म्हणूनच त्यांना वागवलं. कुठल्याही चांगल्या ठिकाणी, कुठल्याही मोठ्या ठिकाणी जात असताना महाराज त्यांना सोबत घेऊन जात आणि आपल्या परिवारातले म्हणूनच त्यांना वागणूक देत. बऱ्याचशा संस्थानातल्या राज्यांनी अलादिया खान यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 4 पट जास्त वेतन देऊ, तुम्ही आमच्याकडे या. त्यावेळी अलादिया खान म्हटले की तुमच्या पंचपक्वानापेक्षा महाराजांचं मीठ मला प्रिय आहे. आणि अशा पद्धतीनं अलादिया खान अगदी शेवटपर्यंत तळमळीनं महाराजांच्या सोबत राहिले. महाराजांच्या दरबारामध्ये त्यांनी आपली कला जोपासली आणि आपली कला इतरांना सुद्धा दिली. आणि मग यातूनच या शास्त्रीय संगीतामधून घडले ते म्हणजे अंजनीबाई मालपेकर असतील, पंडित भास्करबुवा बखले असतील, केसरबाई केरकर असतील. केसरबाई केरकर यांच्याबद्दल सांगायचं झालं, ज्यावेळी महाराजांनी प्रथमतः त्यांचं गाणं ऐकलं त्यावेळी केसरबाईंच्या पाठीवरती त्यांनी कौतुकाची थाप मारली आणि सांगितलं की बाळा, तू तुझ्या गायकीच्या माध्यमातून देशभर तुझं नाव करशील, जगभर तुझं नाव करशील. आणि झालं तसंच. हा महाराज दूरदृष्टीचा होता, कलाकाराच्या कलेचं त्याला मोल होतं. या महाराजानं केसरबाई यांची कला हेरली आणि जे भाकीत केलं ते खरं झालं. स्वातंत्र्यानंतर देशाचे 3रे राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मभूषण त्यांना मिळालं. त्याचबरोबर 1938 साली रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारतीच्या माध्यमातून सूरश्री हा किताब सुद्धा केसरबाई केरकर यांना दिला. मोगूबाई कुर्डीकर असतील, निवृत्तीबुवा सरनाईक असतील, ही सगळी माणसं शास्त्रीय संगीतातली जपली, जोपासली आणि वाढवली. महाराष्ट्रामध्ये शास्त्रीय संगीताचा कान तयार करण्यामध्ये जर मोठी भूमिका आणि मोलाची भूमिका कुणाची असेल तर अर्थातच ती माझ्या शाहू महाराजांची आहे. या शास्त्रीय संगीताबरोबरच महाराजांच्या दरबारी भजन सुद्धा वाढलं. या भजनाला वाढवण्यामध्ये, या भजनातील गायकांना वाढवण्यामध्ये त्यामध्ये तुकारामबुवा सरनाईक असतील, त्यामध्ये कृष्णा बागनीकर असतील, असे बरेचसे भजन गाणारे गायक सुद्धा महाराजांनी घडवले. महाराजांच्या दरबारामध्ये अशा पद्धतीच्या कला नावारूपाला येत होत्या. आता ह्या सगळ्याच्या मध्ये हा काळ फक्त शास्त्रीय संगीतासाठीच तयार केला नाही, तर महाराजांनी शौर्य गाथा गाणारे, वीररस ओतणारे शाहीर सुद्धा महाराजांच्या दरबारामध्ये घडवली. ही शाहिरी सुद्धा महाराजांच्या दरबारामध्ये वाढली. ज्या पद्धतीनं शास्त्रीय संगीत महाराजांनी महाराष्ट्रभर, देशभर पोहोचवलं, त्याच पद्धतीनं महाराजांनी आपली ही शाहिरी कला, ही मातीची, या महाराष्ट्राच्या मातीची, ही कोल्हापूरची शाहिरी परंपरा संपूर्ण देशभर आणि जगभर जाण्यासाठी सुद्धा मोठं कार्य केलं. यामध्ये ज्या शाहिरांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल ते शाहीर म्हणजे शाहीर विठ्ठल डोणे, शाहीर लहरी हैदर, शाहीर रामचंद्र माळी. आणि याच शाहिरांच्या परंपरेत पुढे घडलेले, ज्यांच्या कवनाने आपण आपल्या ह्या परिसंवादाची सुरुवात केली, ते शाहीर पिराजीराव सरनाईक. ही सर्व शाहिरी मंडळी संपूर्ण देशभर, जगभर गाजली. यासाठी हे बीजारोपण, या शाहिरी कलेचं बीजारोपण, या शाहिरी कलेला वाढवलं होतं ते माझ्या राजर्षी शाहू महाराजांनी. आणि म्हणूनच अनेक कलगी तुरेवाले शाहिरी मंडळ या ठिकाणी फड शाहिरीचे उदयास आले. आता याच कलेबरोबर, या संगीताच्या कलेबरोबर महाराजांना अजून एका कलेवरती विशेष लोभ होता. ती कला कुठली असेल तर ती म्हणजे चित्रकला. आणि ह्या चित्रकलेसाठी महाराजांच्या दरबारी एक चित्र तपस्वी होता, त्याचं नाव होतं आबालाल रहिमान. आबालाल रहिमान यांच्यावरती महाराजांचा विशेष लोभ.
आबालाल रहमान यांनी आपल्या संपूर्ण हयातीत कारकिर्दीत एकूण 20,000 पेक्षा जास्त चित्रे आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून रंगवली आणि ती संपूर्ण जगभर ख्यातीची होतील अशा पद्धतीची चित्र रंगवून महाराजांनी त्यांच्याकडून घेतली. आबालाल रहमान यांच्याबद्दलचा एक किस्सा आहे. तो असा, आबालाल रहमान एकदा आजारी पडले होते आणि आजारी पडल्यानंतर बरेच दिवस दरबारी महाराजांची भेट झाली नाही आणि मग महाराजांनी सरळ आपली गाडी आबालाल रहमान यांच्या घराकडे वळवायला सांगितली. गाडी दारात पोहोचताच महाराजांनी दारातूनच आबालाल मास्तर अशी आरोळी द्यायला सुरुवात केली. महाराजांचा आवाज कानी पडताच आबालाल जिन्यावरून ताळ खाली उतरून आले. अंगानं ताप फणफणत होता. तशा अवस्थेत त्यांनी महाराजांना मुजरा केला. महाराजांनी सुद्धा मुजरा केला. आश्चर्य बघा, महाराजांनी मुजरा केल्या त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्या परिवारातले सदस्य होते, त्यांचा चेहरा खारकन उतरला. त्यांना ते पसंत पडलं नाही आणि मग काही वेळानं ही पसंती त्यांना जी पडली नव्हती गोष्ट ती त्यांनी महाराजांना बोलून दाखवली आणि ते महाराजांना म्हटले, अहो आपण राजघराण्यातले आणि राजघराण्यातल्या माणसानं असा एखाद्या फाटक्या माणसाला मुजरा करणं शोभतं का? त्यावेळी महाराजांनी उत्तर दिलं. ते उत्तर कलाकारांच्या प्रती किती महाराजांच्या मनामध्ये आदर होता हे आपल्याला दाखवतं. महाराज म्हणाले, हा मुजरा होता तो त्यांच्यातल्या कलाकाराला. हे तेच कलाकार आहेत जे आपल्या कलेच्या माध्यमातून माझं आणि माझ्या ह्या संस्थानाचं नाव संपूर्ण देशभर आणि जगभर नेत आहेत. अशा पद्धतीनं आबालाल रहमान यांच्यावरचा स्नेह आणि कलाकारांच्यावरचा स्नेह महाराजांच्या वक्तव्यातून आपल्याला जाणवतो. महाराजांना अजून एका गोष्टीची गोडी लागली. ती गोष्ट म्हणजे नाटक. महाराज खऱ्या अर्थानं नाट्यरसिक होते आणि मग महाराजांचे हे नाटकावरचं प्रेम नाट्यरसिक आणि नाट्य कंपन्यांच्या लक्षात आल्यानंतर बऱ्याचशा नाटक कंपन्या या ठिकाणी कोल्हापूरच्या संस्थानाच्या दिशेने वळू लागल्या. यामध्ये किर्लोस्कर कंपनीवरती महाराजांचं विशेष प्रेम होतं. त्याचबरोबर स्वदेश हितचिंतक मंडळ, ज्याच्यामधून केशवराव भोसले सारखे अजरामर नट तयार झाले, अशा पद्धतीची नाटक मंडळी. शिवसंभव नाटकाचा एक संदर्भ खूप छान आहे. शिवसंभव हे नाटक सुरू असताना बाल शिवाजीच्या रूपामध्ये जो कलाकार आला, त्या कलाकाराला जाऊन महाराजांनी चक्क मुजरा केलेला आहे. कलाकारांच्या बद्दलचा इतका आदर महाराजांच्या मनामध्ये होता, हे याच्यापेक्षा उत्तम उदाहरण आपल्याला सापडणार नाही. असाच एक कलाकार, ज्या बाल कलाकाराचं गायन दरबारामध्ये सुरू होतं. हे दरबारामध्ये गायन सुरू होतं, हे गायन महाराजांनी पाहिलं आणि त्या कलाकाराला काहीतरी समस्या आहे हे महाराजांनी जाणलं. त्या कलाकाराला आणि सहकार्यांना बोलवून घेतलं आणि महाराजांनी या कलाकाराचा उजवा कान त्रास देतो का असं विचारलं. आश्चर्य, ती बाब खरी होती. आणि मग महाराजांनी एक चिठ्ठी लिहिली. मिरजेच्या डॉक्टरांच्या करवी या कलाकाराच्या कानावरती शस्त्रक्रिया केली आणि मग शस्त्रक्रिया झाल्यानंतर हा कलाकार त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीला सोपवला आणि हाच कलाकार पुढे होऊन शकुंतलाच्या रूपामध्ये या किर्लोस्कर कंपनीच्या स्टेजवरती रंगमंचावरती आला. तो कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून ज्याला संपूर्ण जग बालगंधर्व या नावानं ओळखतो, तोच नारायण राजहंस म्हणजेच बालगंधर्व होय. या बालगंधर्वावरचा विशेष लोभ महाराजांना होता. याचबरोबर ह्या बऱ्याचशा संगीत नाटक मंडळी, यामध्ये कोल्हापूर संगीत नाटक मंडळी असेल, त्याचबरोबर शिवराज संगीत नाटक मंडळी असेल गोविंदराव टेंबे यांची, त्याचबरोबर यशवंत संगीत नाटक मंडळी असेल यशवंतराव सरनाईकांची, त्याचबरोबर बळवंत संगीत नाटक कंपनी असेल दीनानाथ यांची. या सगळ्याच नाटक कंपन्यावरती महाराजांचा विशेष लोभ होता. हा विशेष लोभ होता म्हणूनच ही नाटक मंडळी या कोल्हापूर संस्थानामध्ये घडली आणि वाढली. त्याचबरोबर आज चित्रपट पाहत असताना महाराजांची आपल्याला आठवण यायला हवी. त्याचं कारण असं आहे की हे चित्रपट, या चित्रपटाचा वेल जो गगनाला आज भिडलेला आहे, या वेलाचं बी या कोल्हापूर संस्थानात रवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माझ्या महाराजांनी. आणि म्हणून चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतर आपल्याला आठवतात त्या गोष्टी म्हणजे स्वदेशी बनावटीचा तयार झालेला कोल्हापूर संस्थानामध्ये भारतातील पहिला कॅमेरा. आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर यांनी 1913 साली महाराष्ट्र सिनेमागृह स्थापन केलं आणि त्याच्या ह्या भिंतींचं रंगकाम अतिशय सुंदरपणे आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून केलं. आता हे उद्घाटनासाठी महाराजांना बोलवलं. उद्घाटनासाठी महाराज आल्यानंतर त्यांनी ते सुबक काम पाहिलं आणि म्हटलं की अरे तुझा सिनेमा अंधारात चालणार, हे पडद्यावरती असतं तर चित्र वेगळं, ही तुझी ही भिंतीवरची कला पाहणार तरी कोण. हे वाक्य म्हणजेच या मातीतला, या कोल्हापूर संस्थानातला चित्रपटाचा पहिला कॅमेरा तयार होण्यासाठीचे बीजरोपण होतं. हे शब्द बाबूराव पेंटर यांनी इतके मनावरती घेतले की त्यांनी स्वदेशी बनावटीचा 1917 साली पहिला कॅमेरा तयार केला आणि मग महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन झाली. यासाठी मंगळवार पेठेमध्ये महाराजांनी त्यांना जागा दिली आणि सैरंध्री हा पहिला सिनेमा यांनी या ठिकाणी प्रदर्शित केला. ही महाराजांची दूरदृष्टी होती. 1902 साली महाराज ज्यावेळी रोमला गेले होते त्यावेळी त्यांनी तिथली नाट्यगृह पाहिली आणि अशा पद्धतीचं नाट्यगृह माझ्या संस्थानात असावं हा विचार महाराजांनी केला आणि त्याच विचारातून जन्माला आलं ते म्हणजे पॅलेस थिएटर.
अर्थातच आत्ताच केशवराव भोसले नाट्यगृह 1913 ते 15 या 2च वर्षामध्ये ह्या पॅलेसचं म्हणजेच या नाट्यगृहाचं बांधकाम झालं आणि जे जे नावाजलेले कलाकार होते त्या प्रत्येक कलाकारानं त्या नाट्यगृहामध्ये आपली कला रसिकांना दाखवली. या कोल्हापूरच्या मातीचा उल्लेखच करायचं झालं तर ह्या कोल्हापूरच्या मातीतून कित्येक कलाकार घडले. अगदी लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिका सुद्धा या सर्वांच्याच करिअरची सुरुवात या कोल्हापूर संस्थानातून झाली. म्हणजेच माझ्या महाराजांनी जे उभं केलं ते महाराजांनी त्या काळात उभं केलेलं असताना सुद्धा त्या झाडाची ही चवदार फळं आज सुद्धा आपल्याला चाखायला मिळतात. ही दूरदृष्टी माझ्या राजाची होती. इतका सारा प्रपंच माझ्या राजानं मोठा करून ठेवला, वाढवला, घडवला. पण आज चित्रपटांचा उल्लेख करत असताना, चित्रपटांचे पोस्टर झळकत असताना, चित्रपटांची सुरुवात होत असताना भांडवलदारांच्या वस्तूंची जाहिरात करण्यामध्ये आम्हाला धन्यता वाटते. पण ज्या राजानं माझ्या ही बीजरोपण केली, ही बे इथं ह्या मातीमध्ये ह्या संस्थानामध्ये रोविले, त्याचे वटवृक्ष झाले, त्याची आठवण मात्र आज आम्हाला येत नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. आणि म्हणून आम्हाला विचार करावा लागेल की या महाराजांनी जे दिलेलं आहे, या महाराजांचे आपण देणेकरी म्हणून आज त्यांना जर द्यायचं काय असेल तर त्यांचं स्मरण करणं, त्यांना आपल्या विचारात, त्यांना आपल्या कृतीत जागृत ठेवणं ही खूप मोठी गरज आहे. आणि म्हणून विद्रोही शाहीर सागर गोरखे हा शाहीर खूप छानपणे लिहितो. तो लिहितो, निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. झाला आंधळ्याचं डोळे, झाला मुठ्याचा आवाज. झाला आंधळ्याचं डोळे, झाला मुक्याचा आवाज. दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज. हे दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज. माय होऊनी माया पांघरी शाहू मूर्ती रांगडी. निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. आता काय होती ती परिस्थिती? एका बाजूला इंग्रजांचा अंमल आहे, एका बाजूला इंग्रज सत्ता या संस्थानांना पायाखाली चिरडत आहे, इथल्या गोरगरीब जनतेला कष्ट देत आहे, पिळत आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथली धर्मसत्ता, इथले ब्राह्मणवादी विचाराचे लोक, इथली बामणशाही सुद्धा इथल्या गोरगरिबांना छळत आहे, माझ्या राजाला छळत आहे, माझ्या राजाला वेदाच्या अधिकारापासून दूर करते आहे. आणि म्हणून शाहीर लिहितोय, काय म्हणतोय? आम्हाला गोऱ्या साहिबाचा इंग्रजाचा त्या पाऱ्याचा. हे हुकुम शेंड्या जानव्याचा पेशवाई बामनाचा. राजशाही मांडलिक मुलुक उभा संकटात. राजशाही मांडलिक मुलुक उभा संकटात. रयत अडकी त्यात शेठा भटाच्या गटात. अहो रयत अडकी त्यात शेठा भटाच्या गटात. त्या गुलामीच्या बेड्या लाथडी शाहू मूर्ती रांगडी. निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. शाहू मूर्ती रांगडी. शाहू मूर्ती रांगडी. धन्यवाद. या ठिकाणी आज या यस न्यूजच्या लाईव्ह संवादासाठी, परिसंवादासाठी आपण या ठिकाणी मला बोलवलं, त्याबद्दल या परिसंवादाचं जे संयोजन ज्यांनी केलं त्यामध्ये आदरणीय उमेश सुतार, युवराज पाटील, जयश्री देसाई, दत्तात्रय कदम या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीच्या कवन गीतासाठी आणि आत्ताच्या ह्या शाहिरी गीतासाठी ज्यांची ढोलकीची साथ लाभली ते माझे वडील आदरणीय अंबाजी कांबळे यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर डीओपीचं काम ज्यांनी पाहिलं
ते राजवैभव शोभा रामचंद्र संविधान संवादक यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. शाहू राजाला पुन्हा एकदा आपल्या स्मरणात ठेवूया. शाहू राजाचे विचार घडवूया आणि वाढवूया. शाहू राजाला या ठिकाणी संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या ताकदीनं करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणतात की शाहू राजाची जयंती दिवाळीसारखी साजरी करा, ती दिवाळीसारखी जयंती तुम्ही आम्ही साजरी कराल अशी अपेक्षा करतो. आणि माझ्या शाहू राजाच्या, या माझ्या रयतेच्या राजाच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक अशा सदिच्छा देतो, मंगल कामना देतो. आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. लोक हो पाहणं. शाहीर रणजित अंबाजी कांबळे यांचा पहाडी आवाज. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांनी मांडलेली कलात्मक दृष्टी. पोवाडा लिहिणाऱ्या रचनाकारानं एकूणच इतिहासाची केलेली उजळणी किती विलक्षण आहे ना सारं. राजर्षी शाहूंनी काही वर्षापूर्वी कलेचे विचार या मातीत पेरले आणि म्हणून कोल्हापूरमध्ये शाहीर रणजित अंबाजी कांबळेसारखे शाहीर जन्माला आले. तर हा विचारांचा परिसंवाद, शाहू विचारांचा जागर, हा जागर अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातून, अभ्यासातून व्यक्त केला. यानंतर या परिसंवादामध्ये चर्चिले गेलेल्या 5ही विषयांचा आढावा घेण्यासाठी, संयोजक म्हणून आपली भूमिका मांडण्यासाठी आणि राजर्षी शाहू महाराजांच्या एकूणच जीवनचरित्राबद्दल आपलं मत, भाष्य व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो युवराज पाटील यांना. नमस्कार, मी युवराज पाटील. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून सदिच्छा. छत्रपती शाहू राजांना मानाचा मुजरा. धन्यवाद उमेशजी. आत्ताच जागर शाहू विचारांचा ऑनलाईन परिसंवाद आपण ऐकलात. या परिसंवादामध्ये वक्त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्यावरती आपली मतं व्यक्त केलेली आहेत. शाहू महाराजांचं कार्य आपल्यापर्यंत साध्या आणि सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. वक्त्यांनी मांडलेल्या विषयाचा मी आढावा घेणारच आहे, पण त्याच्या अगोदर जागर शाहू विचारांचा हा ऑनलाईन परिसंवाद आयोजित करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि भूमिका मला स्पष्ट करावी असं वाटतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेच लोक घरामध्ये आहेत. प्रत्येकाकडे वेळ भरपूर आहे. इंटरनेट, फेसबुक, मोबाईलचा वापर होतो आहे. आणि या सगळ्या कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भानं आपल्याला कसं काम करायला हवं हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं आहे. याचाच विचार करून उमेशजी सुतार यांनी शाहू महाराजांनी त्या काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात केलेल्या कार्यावरती एक लेख लिहिला. हा लेख लिहित असताना त्यांच्याबरोबर चर्चाही होत होत्या. आणि ही चर्चा करत असताना उमेशजी सुतार, जयश्री देसाई, मी, दत्ता कदम या सगळ्यांच्या चर्चेतून एक गोष्ट आली की आपण या जयंतीला शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते नव्या पिढीला कळावं, युवकांच्यापर्यंत पोचावं, लोकांना कळावं, या हेतूनं एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर. आणि मग जागर शाहू विचारांचा ऑनलाईन परिसंवाद आयोजित करावा असं ठरलं. यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयावरती अभ्यास करणारे, वाचन करणारे, विविध माध्यमातून बोलणारे युवा वक्ते बोलावेत अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि त्या पद्धतीनं हे जे अभ्यासू युवा वक्ते आहेत त्यांची निवड केली आणि जागर शाहू विचारांचा ऑनलाईन परिसंवादाचं आयोजन करायचं ठरलं. याच्यामध्ये SPN न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे लोकांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी देखील पुढाकार घेतला आणि या परिसंवादातील वक्त्यांची मतं आणि राजांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी मिळाली. आणि हा परिसंवाद आत्ताच आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. या परिसंवादामध्ये जी वक्त्यांनी मतं व्यक्त केलेली आहेत त्या मतांचा मी थोडा थोडा आढावा घेत या परिसंवादाच्या समारोपाकडे येतो आहे. यातील पहिले वक्ते जे बोलले ते आमचे मित्र प्रदीप बोबाटे. त्यांनी शाहू महाराजांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भानं केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यातली महत्वाची एक आठवण अशी किंवा एक संदर्भ असा आहे की 1899 साली प्लेगच्या साथीमध्ये महाराजांनी कोल्हापुरातील राजवाडा, पन्हाळ्यावरचा राजवाडा आणि ब्रिटिश राजप्रतिनिधींचं कार्यालय हे दूरध्वनीच्या माध्यमातून जोडलेलं होतं. आणि याच्या पाठीमागचं कारण हे असावं
की आपत्ती व्यवस्थापनामध्ये वेगानं काम करणं खूप महत्वाचं असतं. जर असं काम केलं तर अनेक लोकांचे प्राण वाचतात. महाराजांनी 100-125 वर्षापूर्वी केलेलं हे कार्य आजही आम्हाला प्रेरणा देणार आहे. त्यानंतरचे वक्ते म्हणजे नाशिकच्या काजल बोरस्ते यांनी स्त्री मुक्ती आणि महाराजांनी केलेलं अस्पृश्य उद्धाराचं कार्य जे आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. महाराजांनी स्त्रियांचा शिक्षणाच्या बाबतीत आग्रह केलाच, त्याच्याबरोबर जाहीरनाम्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की स्त्री शिक्षणाचा वेग जो आहे तो वेगानं त्यांना पुढे घेऊन जाणार नाही, याच्यासाठी कायद्यानं सातत्यानं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर अस्पृश्य उद्धारासाठी महाराजांनी केलेलं कार्य तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. याच्यामध्ये विशेष बाब ही की समस्या जोपर्यंत मुळातून संपून जात नाही तोपर्यंत त्याचा सातत्यानं पाठपुरावा कसा करायचा हे महाराजांनी अस्पृश्य उद्धारातल्या कार्यातून अनेक वेळा आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यानंतरचे वक्ते म्हणजे निरंजन फरांदे सातारा यांनी महाराजांचं शैक्षणिक धोरण मांडलं. निरंजनजी, आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने याची मांडणी केली. महाराजांनी केलेल्या एकूण कायद्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा जो कायदा आहे तो कायदा अतिशय व्यापक पद्धतीने केला आणि तो महत्वाचा, अत्यंत महत्वाचा समजला जातो, मानला जातोय. त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे परिवर्तनासाठी मूळ माध्यम आहे, मुख्य माध्यम आहे. महाराजांनी हा कायदा करत असताना अक्षरशः पालकांना देखील मुलांना शाळेत पाठवण्यासाठी सक्ती केली, त्यांच्यावरती विविध बंधनं आणली, दंड देखील आकारले आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षण कोल्हापूर संस्थानामध्ये रुजण्यामध्ये सहाय्य झालं. त्यानंतरचे वक्ते जे आहेत ते स्वप्नील इंगोले अकोला, त्यांनी शेती आणि शेतीच्या संदर्भातलं धोरण, शेतमजुरांच्या संदर्भातलं धोरण महाराजांनी कशा पद्धतीनं त्या काळामध्ये केलेलं होतं आणि शेतीचा फायदा कशा पद्धतीनं करावा हे दाखवून दिलेलं होतं. त्याच्या संदर्भातली त्यांनी मांडणी केली. मला एक गोष्ट नमूद करायला इथं आवडेल की महाराजांनी केलेल्या एकूण कार्यामधला सगळ्यात महत्वाचं जर वैशिष्ट्य कुठलं असेल तर ती प्रयोगशीलता आणि दूरदृष्टी आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराजांनी सातत्याने असंख्य प्रयोग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग पन्हाळ्यावरती चहाच्या मळ्याचं असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करताना किंवा घाण्यावरती काम करताना त्यांना इजा होऊ नये म्हणून कोल्हापूर संस्थानात इथल्या बनावटीचे जे घाणे तयार करण्याचं काम असेल, किर्लोस्करांना केलेली मदत असेल, त्याच्याच बरोबर राधानगरी धरणाचा जो संकल्प आहे तो आहे, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यामुळं शेतीचं धोरण किंवा शेतीचा विकास पुढे घेऊन जाणं त्या काळामध्ये शक्य झालं. आणि शेवटचे वक्ते आमचे मित्र रणजित कांबळे यांनी महाराजांची कलात्मक दृष्टी आणि कलाक्षेत्रातलं कार्य जे आहे आपल्या शब्दातून मांडलेलं आहे. महाराजांनी अनेक कलांना राजाश्रय दिला आणि इतकंच नाही तर कलाकारांना माणूस म्हणून तर सांभाळलंच, परंतु त्यांना कलाकार म्हणून जास्त सांभाळलं. कारण कलाकारांना कलाकार म्हणून जास्त सांभाळणं गरजेचं असतं. त्यामुळं या संस्थानात, या राज्यात कलेचा एक वारसा निर्माण झाला, कला इथं रुजली आणि हे कार्य महाराजांचं आजही प्रेरणा देणार आहे. महाराजांनी केलेल्या कार्याचा, वेगळेपणाचा सगळ्या वक्त्यांनी आपल्या माध्यमातून, आपल्या शब्दातून आढावा घेतलेला आहे. पण मला महाराजांचं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण कसं होतं एक प्रसंग सांगावासा वाटतो. देवप्पा नावाच्या मल्लाला महाराजांनी सांभाळलं, त्याला कुस्तीपट्टू बनवलं आणि महाराजांना असं वाटत होतं की तो रुस्तुमे हिंद होईल. पण कॉलराच्या साथीमध्ये देवाप्पा सापडला आणि देवाप्पा दवाखान्यात असताना महाराज देवाप्पाला भेटायला गेले आणि डॉक्टरांच्याकडे पाहत महाराज म्हणाले, माझ्या देवाप्पाला ठीक करा, त्याच्या वजना इतकं सोनं तुम्हाला देतो. कलेवरती, माणसांच्या वरती प्रेम करणारा हा राजा, या राजांना मानाचा मुजरा. जागर शाहू विचारांचा ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून आम्ही ही मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं मार्गदर्शन, आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. मी या परिसंवादाच्या शेवटाकडे येताना या परिसंवादासाठी यशस्वी होण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली, त्यांचे आभार मानू इच्छितो.
या कार्यक्रमाचे आभार मानत असताना मला सगळ्या वक्त्यांचे आभार मानायचे आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या वरती परिसंवादात सहभागी व्हायचंय म्हटल्यानंतर अगदी पहिल्या फोनवरती सगळ्या वक्त्यांनी आम्हाला होकार कळवला. इतकंच नाही तर या परिसंवादामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करून महाराजांचं कार्य लोकांच्या पर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी मनापासून प्रयत्न केले आहेत. त्या सगळ्या वक्त्यांचे मनापासून आभार. एसपीएन चॅनेलचे जमदाडे सर आणि रानडे सरांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं, सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला पहिल्यापासूनच आणि सगळ्याच कार्यक्रमांना जे सातत्याने आम्हाला प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात, नेहमी सहकार्य करतात, वेळ देतात आणि सोबत राहतात असे बाबा सरकार यांचे आमच्याकडून मनापासून आभार आहेत. त्यांचे मनस्वी आभार आहेत. ते नेहमीच आमच्या सोबत असतात. हा कार्यक्रम लोकांना पाहता यावा, युवकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, महाराजांचं कार्य कळावं याच्यासाठी कार्यक्रमाची तयारी झाल्यापासून हा कार्यक्रम लोकांच्याकडे पोहोचवण्यासाठी ज्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आहेत ते आमचे मित्र रोहित शिंगे, दत्ता कदम, त्याच्यानंतर उत्तम पवार, युवराज कदम सर या सगळ्यांनी अतिशय मनापासून प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम लोकांना पाहता यावा म्हणून ते हिराहिरीने सहभागी झाले. त्यांचे मनापासून आभार. ही मंडळी कायमच सोबत आहेत, ती कायमच सोबत राहणार आहेत. यानंतर महाराष्ट्रातील अनेक नामवंत लोकांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या. त्यांचा नेहमीच आमच्या पाठीवरती हात असतो. त्यांच्या प्रेरणेमुळे असे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते. अशी ऊर्जा आमच्याकडे यावी यासाठी तुमच्या प्रेरणेचा हात सदैव आमच्या सोबत राहू द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, हा कार्यक्रम तुम्हा रसिकांच्या मुळे यशस्वी झाला आहे. महाराजांचं कार्य तुम्ही समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं, महाराजांचं कार्य समजून घेत आहात, ही खरं तर आमच्यासाठी खूप आनंदायी बाब आहे. अशाच पद्धतीनं पुढील कार्यक्रमाला देखील तुमचं सहकार्य लाभणार आहे असा आशावाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. धन्यवाद.